जेव्हा आपण मेंटल हेल्थ आणि मेंटल हेल्थ ट्रीटमेंट बद्दल जेव्हा बोलतो तर काय गैरसमज आहेत. मला जर मानसिक आजार असेल तर म्हणजे मी काही वेडाच असेल. दर 40 सेकंदाला या जगामध्ये एक माणूस आत्महत्येने मरतोय. सुशांत सिंगला बायपोलर होतं, म्हणजे कधी कधी खूपच जास्त आनंदी असायचा. हे माझ्यासमोर होतं डॉक्टर. एम आय डायग्नोज विथ क्लिनिकल डिप्रेशन. नाही, बायपोलर बद्दल जेव्हा मी रिसर्च करत होतो ना तर हनी सिंग ते डायग्नोज झाले होते बायपोलर डिसऑर्डर सोबत. हनी सिंग बद्दल मला तितकं माहिती नाही कारण मला त्याची गाणी काही एवढी आवडली नाही. त्यामुळे ऍडिक्शन कधी होतं? ऍडिक्शन इज अ मेंटल इलनेस. तर माझ्याकडे IIT मधली अनेक मुलं येतात आणि ते म्हणतात की आम्हाला काही करायची इच्छा नाही. मी ती मुलं कॉलेजला जात नाहीत, क्लासेसला जात नाही, गांजा करत बसतात. IIT मधून मध्ये आपण जेव्हा देव्यांना दर्शन करत असतो, आपण कोल्हापूरला गेलो तर तिथे जेव्हा दर्शनामध्ये काही काही बायांना एकदम अंगामध्ये देवी आल्यासारखी वाटते. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. नमस्कार मावळ्यांनो, स्वराज्यवाणीच्या 6व्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या एपिसोडमध्ये आपण डिस्कस केलं की रिलेशनशिप्स आणि मॅरिड लाईफचा काय इफेक्ट पडतो तुमच्या मेंटल हेल्थवर. पण आम्हाला असं वाटतं की मेंटल हेल्थवर इफेक्ट पडण्यासाठी त्या दोनच गोष्टी पुरेशा नाही आहे. अजून बरेचसे असे फॅक्टर्स असतात ज्यामुळे तुमची मेंटल हेल्थ डे टू डे लाईफमध्ये अफेक्ट होते. आणि याच टॉपिकला अजून डेप्थमध्ये जाणून घ्यायसाठी आज आपण एका नवीन डॉक्टरांना आपण बोलवलं आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की मेंटल हेल्थ हा टॉपिक आणखी किती डीपमध्ये जाऊन आपण एक्सप्लोर करू शकतो. तर आज आपल्यासोबत जुळत आहेत डॉक्टर चिन्मय कुलकर्णी. पॉडकास्टमध्ये पुढे जायच्या आधी तुमचे 30 सेकंद घेतो आजच्या स्पॉन्सर्स बद्दल सांगायला. आजचे स्पॉन्सर आहे जॉयकास केक्स अँड पेस्ट्रीज. जॉयकास केक्स अँड पेस्ट्रीज फार डिफरंट आणि स्पेशल आहे बाकीच्या बेकरी कंपनीजपेक्षा, कारण की जेव्हा पण तुम्ही यांच्याकडून केक विकत घेता तर दे डोनेट अ पॅकेट ऑफ कप केक टू अन ऑर्फनेज. म्हणजे जेव्हा पण तुम्ही तुमचं बर्थडेज किंवा कोणतीही पार्टीज किंवा कोणतीही फंक्शन सेलिब्रेट करण्यासाठी जॉयकासकडनं केक घेता तर तेव्हा यू आर डुईंग पुण्य, म्हणजे तुमच्यातर्फे एक पॅकेट ऑफ कपकेक ऑर्फनेजला गिफ्ट होतं. तर प्लीज जॉयकासला नेक्स्ट केक घेताना कन्सिडर नक्की करा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कशा आहात तुम्ही? मी चांगला आहे, मजेत. मी म्हणजे मेंटल हेल्थ बद्दल जेव्हा आपण बोलतो ना तर मागच्या पॉडकास्टमध्ये आपण मेंटल हेल्थचा काय फरक पडतो रिलेशनशिप्सवर, मॅरिड लाईफवर आणि त्याच्या अराउंड म्हणजे रिलेशनशिप्स मोस्टली आणि मॅरिड लाईफमध्ये मेंटल हेल्थवर काय वेळ होतो आपण ते डिस्कस केलं. पण मला असं वाटतं की फक्त टॉक थेरपी हा एक पार्ट नाही आहे मेंटल हेल्थचा. मेंटल हेल्थ हा खूप वास्ट टॉपिक आहे. तर आज आपल्याला त्याच्याबद्दल मला तुमच्याकडून आज जाणून घ्यायचं आहे की जेव्हा आपण मेंटल हेल्थला कन्सिडर करतो तर काय अशा गोष्टी आणि का इम्पॉर्टंट आहे मेंटल हेल्थ सामान्य जनतेसाठी. ते हे खूप महत्वाचं आहे कारण की मेंटल हेल्थ म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य जे आहे हे तुमच्या वेगवेगळ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या भागांवर एफेक्ट करत असतं. म्हणजे तुम्ही तुमचं पर्सनल आयुष्य, वैयक्तिक आयुष्य, तुमचं सामाजिक आयुष्य, तुमचे नातेसंबंध, त्याचबरोबर तुम्ही जे काम करता, व्यवसाय करता, ह्या सगळ्या गोष्टींवर मेंटल हेल्थचा एक प्रकारे पगडा असतो. कारण की तुमची मानसिक स्थिती जर चांगली नसेल तर ह्यापैकी एक किंवा अधिक गोष्टींवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर तुमचं शारीरिक आरोग्य जे आहे त्यावरही तुमच्या मानसिक आरोग्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर का कुठल्या मानसिक आजारातून जात असाल आणि भारत देशामध्ये मानसिक आरोग्याबद्दल तसंही फार कमी जाणलं जातं आणि त्याच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत, त्यामुळे बरीच लोक त्याच्यासाठी काही करत नाहीत. हा, मी तुम्हाला विचारणारच होतो की आता आपण जेव्हा आपण भारतामध्ये विचार करतो आणि मेंटल हेल्थची जेव्हा गोष्ट करतो ना तर त्याला फार टॅबू समजलं जाते. कारण की मेंटल हेल्थ म्हणलं मी का वेडा आहे का, मी का पागल आहे का, तर लोक त्यांना धुडकारून देतात डायरेक्ट की मला काही मानसिक आजार नाही आहे. तर मला ते सांगा की जेव्हा आपण मेंटल हेल्थ आणि मेंटल हेल्थ ट्रीटमेंट बद्दल जेव्हा बोलतो तर काय गैरसमज आहेत लोकांच्या माइंडमध्ये, काय स्टिग्माज आहेत? हा, तर याच्यात बरेच आहेत की सगळ्यात महत्वाचं जे आहे तू म्हणालास तो की मला जर मानसिक आजार असेल तर म्हणजे मी काही वेडाच असेल, म्हणजे वेड्यांनाच फक्त मानसिक आजार होतात. हा एक खूप कॉमन गैरसमज समाजामध्ये आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की बरीच लोक अशी आहेत की जे 6 महिने 8 महिने ट्रीटमेंट घेऊन, समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग, थेरपी करून ते बरे होऊ शकतात. पण ते वर्षानुवर्ष त्याच्यामधूनच त्रास सहन करत राहतात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबियांना अनेकदा त्रास होतो. आणि सगळ्यात वाईट गोष्ट त्याच्यातून अशी घडू शकते की बरीच लोक आत्महत्याही करतात. तर आत्महत्या हा बऱ्याचदा
एखाद्या मानसिक आजाराचं एक लक्षण आहे, म्हणजे आत्महत्येचे विचार येणं आणि ती करण्याचा प्रयत्न ऍक्च्युली करणं. आणि ही खूप मोठी समस्या अशी आहे की दर 40 सेकंदाला या जगामध्ये एक माणूस आत्महत्येने मरतोय. वाव. तर हे कोविडपेक्षा किंवा इतर अनेक मृत्यूंपेक्षा जास्त आहे. आणि ह्या अनेक आत्महत्या ज्या होतात त्याच्यापैकी खूप मोठ्या प्रमाणात आत्महत्या ज्या आहेत ज्या अवॉइडेबल आहेत, जर का वेळीच तुम्ही ट्रीटमेंट घेतली, वेळीच तुम्ही मदत घेतली. तर त्यामुळे मानसिक आरोग्य हे महत्वाचं याच्यासाठी पण आहे की आत्महत्या ही ते एक्स्ट्रीम झाली, पण अनेक वर्ष तुमचं मन जर का एखाद्या आजाराने ग्रस्त असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला इतर शारीरिक आजार होऊ शकतात. म्हणजे तुमचे डायबिटीस, बीपी, तसेच काही काही लोकांची इम्युनिटी कमी होते ज्याच्यामुळे सारखं ते आजारी पडतात. आणि इतरही काही मोठे त्रास जसं की स्ट्रोक होणं, मायग्रेनचा त्रास होणं, हे सगळे तुमच्या मानसिक आरोग्य व्यवस्थित नसेल तर हे आजार होऊ शकतात किंवा असलेले बळावू शकतात. म्हणजे त्यांची इंटेन्सिटी वाढू शकते, सिव्हिरिटी वाढू शकते. आणि त्याचबरोबर तुमचं मानसिक आरोग्य जे आहे ते ही पण गोष्ट डिसाईड करते की तुम्ही करिअरमध्ये किती पुढे जाल. जर का तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे किंवा तुमचे जवळची जी माणसं आहेत, तुमचे जे जवळचे नातेवाईक आहेत, कुटुंबीय आहेत, त्यांच्याबरोबर तुमचे संबंध कसे असणार आहेत, तुमच्या मित्र मैत्रिणींबरोबर तुमचे संबंध कसे असणार आहेत, तुमच्या समाजामध्ये तुम्ही जो भाग आहात तो त्याच्यावरही याचा इम्पॅक्ट होत असतो. तुमच्या शैक्षणिक आयुष्यावरही याचा इम्पॅक्ट असू शकतो, तुमच्या व्यावसायिक, तुमच्या नोकरी ह्याच्यावरही याचा परिणाम होत असतो. तर त्यामुळे मानसिक आरोग्य हे खूप मोठ्या प्रमाणात माणसाच्या एक माणूस म्हणून माणूस जे करत असतो त्या सगळ्या बाबींवर याचा परिणाम होऊ शकतो. पण आपण खरंच खूप जास्त निग्लेक्ट करतो, कारण की मी असं विचार केला, कारण की त्याचा इमिजिएट आपल्याला फिजिकल इफेक्ट दिसत नाही बॉडीमध्ये. तुम्ही एकदमच म्हणजे सिव्हिअरली मरण्याच्या याच्यावर जात नाही. समजा कोणाचा हात तुटला तर डॉक्टरकडे जावंच लागेल बा आता. पण मानसिक आजारामध्ये इट्स लाईक म्हणजे लोक त्याला इट्स निग्लेक्टेबल, मी असं म्हणेन की लोक त्याला तेवढं सिरियसली घेत नाही. पण आता आपण जर समजा मानसिक आजारांच्या ट्रीटमेंट्सकडे तर जाऊ, पण त्याआधी पहिले हे जाणून घेऊ. मला काही प्रश्न आहे, मी काय मानसिक आजार थोडे रिसर्च करून ठेवले, आपण त्याच्याबद्दल बोलू की हा मानसिक आजार कसा आहे. तर जेव्हा आपण मानसिक आजारांबद्दल बोलतो तर सगळ्यात जास्त नंबरमध्ये आढळणारे मानसिक आजार कोणते? 2-3 आजार आहेत जे खूप जास्त प्रमाणात असतात. साधारणपणे तुम्ही जर का पूर्ण एक समाजाचा एक क्रॉस सेक्शनल हे घेतला तर साधारणपणे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मानसिक आजार होण्याचे 30% चान्सेस आहेत. 30%. म्हणजे समजा 100 कोटी भारतातली माणसं आहेत, 140 आहेत, पण आपण 100 धरू, तरी त्यापैकी 30 कोटी लोकांना आयुष्यामध्ये कधीतरी काहीतरी मानसिक आजार होणार आहे. ह्याच्यामधले कॉमन जे आहेत, सगळ्यात खूप कॉमनली दिसणारे ते म्हणजे आहेत अँझायटी डिसऑर्डर, म्हणजे भयगंड. एखाद्या गोष्टीची खूप कमालीची जास्त भीती वाटणे. मग ती भीती अशी वाटायला लागते की काही काही लोकांना छातीत धडधड व्हायला लागतं, हातपाय कापायला लागतात, घाम यायला लागतो, तोंड सुकायला लागतं, बेचैनी व्हायला लागते, श्वास घ्यायला त्रास होतो. म्हणजे अँझायटी पॅनिक डिसऑर्डर म्हणतात त्याला. काही काही लोकांना इतकं ते जास्त होतं की ते हॉस्पिटलमध्ये जातात की मला हार्ट अटॅक येतोय, आणि मग ते हार्ट अटॅक येतोय म्हणून हॉस्पिटलमध्ये जातात, त्यांचा ECG केला जातो, बाकीच्या टेस्ट केल्या जातात, आणि कॅज्युअल्टी मधले डॉक्टर सांगतात की काही नाही तुम्हाला, जा तुम्ही व्यवस्थित आहात. पण ही व्यक्ती तर म्हणते की अरे नाही, मला इतका त्रास होतोय, तुम्ही काही नाही असं कसं म्हणताय. ठीक आहे, तर आता ही जी गोष्ट आहे ह्याच्यामुळे बऱ्याचदा अनेक समस्यांना लोकांना सामोरं जावं लागतं. बऱ्याच लोकांना उंच इमारतींवर जायला भीती वाटते. एक सेकंड, फोबियाज पण यामध्ये येतात? अँझायटी डिसऑर्डर मध्ये पॅनिक डिसऑर्डर म्हणून एक येतो, फोबियाज म्हणून एक येतो, त्याच्याबरोबर जनरलाइज्ड अँझायटी डिसऑर्डर, असे हे सगळे अँझायटीचे अँझायटी एक मोठी छत्री धरली तर त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे, तर आता काही काही लोकांना समजा सोशल अँझायटी असते, म्हणजे 10 लोक एक जमलेले असतील तर तिथे जाऊन बोलणं ते त्यांना खूप आवडतं. त्यांना सतत असं वाटत राहतं अरे लोक मला निगेटिव्हली जज करतील का, माझी थट्टा करतील का, माझ्यावर हसतील का, माझ्याबद्दल काय बोलतील. मग ही लोक अशा ठिकाणी जाऊ शकत नाही. मग आता तुम्ही समजा एखाद्या कंपनीत कामाला आहात
तर तुम्हाला ह्या अशा प्रकारच्या सामाजिक ज्या इव्हेंट्स आहेत त्याला जावं लागतं. पण तुम्हाला जर त्याच्यात इतकं भीती वाटत असेल तर तुम्ही त्याच्यापासून दूर राहता. ओके. आता माझ्याकडे मी एक असाही पेशंट बघितला की त्यांनी एक कंपनी जी खूप चांगला पगार त्याला देत होती पण ती होती 23व्या माळ्यात. ओके. आणि ह्याला वर जायची भीती वाटायची म्हणून त्यांनी ती कंपनी म्हणजे ती नोकरी नाकारली की मी वर कसं जाऊ. बापरे. बऱ्याच लोकांना जसं हे आमचं कॉमन आहे की हार्ट अटॅक येतोय म्हणून लोक जातात आणि त्यांना म्हटलं जातं की नाही. आता हे इतकं जास्त असतं की त्यावेळी त्या माणसाला खरंच असं वाटत असतं की तो आता मरणार, त्याला काहीतरी मोठा आजार झालाय आणि आता तो काही राहणार. ओके. तर ही आहे सगळ्यात कॉमन अँझायटी डिसऑर्डर. दुसरी कॉमन आजार आहे तो म्हणजे डिप्रेसिव्ह डिसऑर्डर. तर डिप्रेशन हा शब्द जो आहे हा खूप आपण कॅज्युअली वापरतो, गैरवापर खूप होतोय. गैरवापर होतोय. तर याच्यामध्ये बदल एक त्याच्या दोघांमधला फरक जाणून घेणं गरजेचं आहे की डिप्रेस्ड मूड म्हणजे मला डिप्रेस्ड वाटणं, मला उदास वाटणं, आणि डिप्रेशन किंवा मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर किंवा क्लिनिकल डिप्रेशन हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. वेगळ्या आहेत. म्हणजे डिप्रेस्ड मूड इज जस्ट वन ऑफ द सिम्पटम्स ऑफ डिप्रेसिव्ह डिसऑर्डर. ओके. म्हणजे उदास वाटणं हा डिप्रेशन ह्या आजाराचा फक्त एक लक्षण आहे फक्त. ओके. आणि फक्त डिप्रेस वाटणं म्हणजे तुम्हाला डिप्रेशन हा आजार झालाय असं नसतं. तर डिप्रेस्ड वाटणं सगळ्यांनाच वाटत असतं कधीतरी. डाऊन डाऊन तर कधी कधी सगळ्यांनाच वाटतं. एखाद्या वेळी तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले नाही, तुम्हाला तुमचा बॉस ओरडला, तर तुम्हाला आनंद तर होणार नाही, तुम्हाला डिप्रेस वाटणार आहे त्या दिवशी. मग याचं कन्व्हर्जन क्लिनिकल डिप्रेशन मध्ये कधी होतं डॉक्टर? ह्याचं कन्व्हर्जन क्लिनिकल डिप्रेशन मध्ये होण्याचे वेगवेगळे हे असतात. म्हणजे कधी कधी कसं असतं की तुम्ही एखाद्या खूप मोठ्या घटनेतून गेलेले आहात. समजा आता मुंबईत बॉम्ब ब्लास्ट झाला आणि त्याच्यामध्ये कोणाच्या जवळच्या माणसाचा मृत्यू झाला, तर एकदम शॉक बसला की अरे हे काय झालं. किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्या मुलीवर खूप प्रेम करताय आणि ती मुलगी तुम्हाला सोडून गेली. किंवा तुम्हाला कुठला तरी मोठा आजार झाला, कॅन्सर सारखा आजार झाला. किंवा तुम्ही एक परसिस्टंटली स्ट्रेसफुल याच्यातून जाताय, काही ते आर्थिक प्रॉब्लेम आहेत आणि हे 6 महिने झालेत, 8 महिने झालेत, 9 महिने झाले, सतत काहीतरी होतच आहे. किंवा काही वेळा काहीच कारण नसतं पण तरी पण माणसाला डिप्रेसिव्ह डिसऑर्डर होते, ज्याच्यात काही कारण नसतानाही लोक उदास वाटायला लागतं त्यांना. किंवा हे ह्यापैकी काही कारण आहेत ह्याच्यामुळे माणसाला सतत नेहमी उदास वाटणं, काही करण्याची इच्छा न होणं. पूर्वी ज्या गोष्टी करण्यामध्ये आनंद मिळायचा त्याच्यातही आनंद मिळणं. म्हणजे बऱ्याचदा आमच्याकडे पेशंट येतात की मी आधी खूप सुंदर गिटार वाजवायचो किंवा बाहेर फिरायला जायचो, टेकडीवर जायचो, खूप मजा यायची, मित्रांबरोबर फिरायला जायचो, खूप मजा यायची, पण आता काही करायची इच्छाच होत नाही. आता वाटतं जाऊ दे, काय होणार हे करून, जाऊ दे, नको जायला, नको करायला. म्हणजे जी गोष्ट करण्याची तुम्हाला आवड होती ती गोष्ट पण आता तुम्हाला कुठलाच आनंद देत नाही. किंवा मनामध्ये भूतकाळातले विचार येत राहतात, पास्टमध्ये. अरे मी असं का केलं किंवा माझ्याबरोबर असं का झालं, हे सारखं डोक्यात चालू राहतं. हे माझ्यासमोर होतं डॉक्टर. एम आय डायग्नोज विथ क्लिनिकल डिप्रेशन? नाही, तर ते एक कुठलंही सिम्पटम आहे, एक कुठलंही लक्षण असून किंवा 1-2 लक्षण असून हे चालत नाही. तर मग त्याला माहित कसं करतो आपण? लाईक त्याला कोणत्या डिव्हाइसने वगैरे आपण चेक करतो आपलं पल्स कसा आहे वगैरे? इज दॅट द वे टू फाइंड आउट इफ यू हॅव अ क्लिनिकल डिप्रेशन? नाही, आता याच्याबरोबर अजून 6-7 सिम्पटम्स आहेत, 6-7 लक्षण आहेत आणि याच्यापैकी एक 4-5 लक्षणांपेक्षा जास्त असतील आणि सतत 2 आठवड्यांपेक्षा जास्त जर तुम्हाला हे होत असेल तर आपण त्याला क्लिनिकल डिप्रेशन म्हणू शकतो. पण हे क्लिनिकल डिप्रेशन तुम्हाला आहे का नाही हे एखाद्या मानसोपचार तज्ज्ञानी म्हणजे सायकॅट्रिस्टनी किंवा एखाद्या समुपदेशकानी, सायकोलॉजिस्टनी हे डायग्नोज करायचं. तुम्ही स्वतःला डायग्नोज करू नका, कारण ते योग्य नाहीये. म्हणजे ज्याप्रमाणे आम्हाला आजार नाहीये असं म्हणणंही योग्य नाहीये आणि ज्याप्रमाणे आम्हाला आजार आहे असंही म्हणणं योग्य नाहीये, कारण की याच्यामध्ये बरेच डिटेल्स असतात जे आपल्याला फक्त इंटरनेटवरती 1-2 आर्टिकल्स ऐकून किंवा असा एखादा इंटरव्ह्यू ऐकून समजत नाही. डेप्थमध्ये तुम्ही त्याला डायग्नोज करणं पॉसिबल नाही. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल, म्हणजे मी हे जे सिम्पटम सांगितले किंवा आता याच्यात पुढचे आहे की निराश वाटणं, सारखं हेल्पलेस, हतबल झाल्यासारखं वाटणं, अरे माझ्या आयुष्यामध्ये मी इतकं काय करतोय पण काही होतच नाहीये, म्हणजे मी अगदी हतबल झालोय आयुष्यात. किंवा माझ्या आयुष्यामध्ये मी इतके मेहनत करूनही मी काही कामाचा नाहीये, मी आयुष्यात फेल्युअर आहे,
हा. मी काही करू शकलेलो नाहीये. वर्थलेसनेस म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला, ते सिम्पटम आहेत. डिप्रेशनचा एक खूप कॉमन सिम्पटम आहे तो म्हणजे झोप न येणे. झोप न येणे म्हणजे मनामध्ये हे विचार चालू असतात, त्याच्यामुळे झोप लागतच नाही. तुम्ही झोपायला गेलात, गादीवर झोपलात, लाईट वगैरे सगळे बंद करू, 2 तास झाले, 3 तास झाले, विचारच चालू आहेत, झोपच येत नाही. किंवा काही लोकांना झोप येते पण 2 तासानंतर परत उडते आणि मग परत झोप लागत नाही. किंवा झोप लागते पण 6-7 तास, पण सकाळी बिलकुलच फ्रेश वाटत नाही. झोप झाल्यानंतर आपल्याला जसं एक फ्रेश वाटतं सकाळी, तसं वाटत नाही. किंवा काही लोकांना कसं झोप लागते 11 वाजता, पण ते 3 वाजता उठून जातात आणि मग 3 वाजल्यानंतर मग परत त्यांना झोपच लागत. तर ही तुमची झोप मोडणं, हे जर का तुमची झोप गडबड होत असेल तर खूप महत्वाचं असू शकतं. हे एखाद्या मानसिक आजाराचं, डिप्रेशन सारख्या किंवा इतरही मानसिक आजारांमध्ये झोपेवरती खूप हे होतो, डिपेंडंट आहे. हा, म्हणजे झोप तुमची गडबड असेल तर तुम्हाला काही असं सुरू झालं असण्याचे चान्सेस भरपूर आहेत. आणि त्याच्याबरोबर डिप्रेशनचे अजूनही काही 2-3 सिम्पटम्स म्हणजे एक आहे की बऱ्याच लोकांची एकाग्रता कमी होते, लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते. तर मी पवईला प्रॅक्टिस करतो, बरीच मोठमोठ्या कंपन्यांमधले लोक तिथे येतात माझ्याकडे. बऱ्याचदा माझ्याकडे असे पेशंट्स येतात, ते म्हणतात आमचा मूड वगैरे तर ठीक आहे, आम्ही काय खूप उदास निराश आहोत असं नाही, ठीकठाक आहे म्हणजे. पण प्रॉब्लेम कुठे येतोय की पूर्वी मी जे काम 2 तासात करायचो ते करायला आता मला 4 तास लागतात. पूर्वी मी इतका शार्प होतो की माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहायच्या, आता माझ्या गोष्टीच लक्षात राहत नाहीयेत, मला विचार करावा लागतो. माझ्याकडे एक डॉक्टर आले होते, बालरोग तज्ञ. तुमच्याकडे डॉक्टर आले होते? अच्छा. हा, म्हणजे त्यांना त्रास होता बालरोग तज्ञांना. ते म्हणाले की लहान मुलांचा डोस जो असतो तो किलोग्रामवर असतो, म्हणजे जर मूल 4 किलोच असेल तर त्याला इतकं दिलं पाहिजे, म्हणजे एखाद्या गोळीचा डोस. तर ते डॉक्टर म्हणाले की माझ्या ते लक्षात राहत नाहीये की समजा ही पॅरासिटामॉलची गोळी आहे तर ही किती mg पर किलो दिली पाहिजे लहान बाळाला. हा, म्हणजे त्या डॉक्टरांना लक्षात नाही की ह्या मुलाचं वजन 4 किलो आहे, तर ही गोळी आहे, ही किती mg दिली पाहिजे त्याला, हे मग मी विसरायला लागलोय. तर ते म्हणाले की मी 10-15 वर्ष या फील्डमध्ये आहे आणि हे तर म्हणजे रात्रीतून मला झोपेतून उठून कोणी विचारलं तरी मी सांगायचो, आणि हेच मी आता गडबड कसं करत होतोय, म्हणजे हे काय आहे काय, अशा टाईपचं. बऱ्याच लोकांना एकाग्रता होत नाही. लोक म्हणतात की पूर्वी मी बसून 3 तास 4 तास कंटिन्युअस काम करायचो, आता मला 15 मिनिटानंतर लक्षच कुठेतरी भलतीकडे जातं. तर हा पण एक डिप्रेशनचा सिम्पटम असतो. बऱ्याचदा डिप्रेशनमध्ये तुम्हाला भूक लागणं कमी होतं किंवा उलटही होऊ शकतं. स्ट्रेस इटिंग म्हणतात, म्हणजे भूक नाही लागत, स्ट्रेस इटिंग. स्ट्रेस आला की जास्त खाल्लं जातं. बरीच लोक वजनाचे खूप वाढले असं बऱ्याच लोकांमध्ये हा हे असतो की त्यांना काहीतरी टेन्शन आलं की ते खातात, त्यांना जरा बरं वाटतं. दिस इज टाईप ऑफ सेल्फ मेडिकेशन. आणि डिप्रेशनचा सगळ्यात महत्वाचा जे लक्षण आहे ते आहे की आत्महत्येचे विचार येणं आणि आत्महत्येचे प्रयत्न करणं. हे एक्स्ट्रीम झालं एकदम डिप्रेशनचं. एक्स्ट्रीम आहे पण हे खूप कॉमन आहे. हे सुसायडल थॉट्स येणं भरपूर कॉमन आहे. करणं बऱ्यापैकी कमी आहे, पण भरपूर सारी लोक करतात. आणि म्हणजे जर का आपण जे मी म्हटलं की 40 सेकंदाला एक माणूस आत्महत्या करतो जगामध्ये, त्याच्यापैकी बऱ्याच लोकांना डिप्रेशन असतं. ठीक आहे. आता ही जी लक्षणं आहेत त्याच्यापैकी 4-5 लक्षणांपेक्षा जास्त जर तुम्हाला कंटिन्युअसली 2 आठवड्यांपर्यंत असतील तर तुम्हाला डिप्रेशन, क्लिनिकल डिप्रेशन किंवा डिप्रेशन हा आजार असण्याची शक्यता असते. आहेच असं नाही, शक्यता आहे. ते तुम्हाला एखाद्या सायकॅट्रिस्ट कडून ते हे करून घ्यावं लागणार, म्हणजे डायग्नोसिस करून घ्यावं लागणार. पण जर तुम्हाला ही लक्षणं असतील तर तुम्ही एखाद्या सायकॅट्रिस्ट कडे जा, कारण डिप्रेशन हा आजार ट्रीट होऊ शकतो. तुमच्या गोळ्या देऊन किंवा समुपदेशन घेऊन, लाईफस्टाईल चेंजेस करून डिप्रेशन मधून तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता. तुमच्या गोळ्या काही महिने, 7 महिने, 8 महिने, एखाद्या वर्षानंतर पूर्णपणे बंदही होऊ शकतात. आणि तुम्ही तुमचं नॉर्मल आयुष्य जे डिप्रेशनचे होण्याच्या पूर्वी जे होतं त्या पद्धतीने तुम्ही तुमचं आयुष्य जगूही शकता. पण बऱ्याचदा आपण जे स्टिग्माबद्दल बोललो त्या स्टिग्मामुळे बरीच लोक वर्षानुवर्ष सफर करत राहतात, त्रासात राहतात. आणि हा म्हणजे गरज नसलेला त्रास आहे जो तो सहन करतात. ठीक आहे. म्हणजे हे सगळे सिम्पटम्स आहेत. तर तुम्हाला समजा यामधले काही सिम्पटम्स असतील तर प्लीज स्वतः त्याला मनात दाबून ठेवू नका किंवा असा स्टिग्माचा विचार करू नका की लोक काय विचार करतील. समजा यामधले काही सिम्पटम्स तुम्हाला असतील
तर आपल्या जवळच्या सायकॅट्रिस्टकडे जा किंवा डॉक्टर कुलकर्णींकडे यायचं असेल तर आम्ही त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल पण तुम्हाला नक्की देऊ. आता पुढे जाऊ दुसऱ्या आजाराकडे. माझ्या रिसर्चमध्ये जेव्हा मी करत होतो तर मला आणखी काही आजार कळाले. एक म्हणजे बायपोलर डिसऑर्डर झाला, स्क्रिझोफ्रेनिया झाला आणि डिमेन्शिया झाला. तर हे 3 आणखी मेजरली आढळणारे मेंटल इलनेसेस आहेत. तर याबद्दल थोडं सांगा की हे कधी आढळतात आणि सिम्पटम्स काय असतात त्याचे. तर सुरुवात आपण बायपोलर पासून करू, कारण की आपण जे आता डिप्रेशन एक्सप्लेन केलं त्याला आम्ही युनिपोलर डिप्रेशन म्हणतो. ओके. त्याचाच उलटा भाग म्हणजे जे द्विध्रुवीय म्हणतो, मराठीमध्ये खूप छान शब्द आहे बायपोलर, द्विध्रुवीय आजार. द्विध्रुवीय म्हणजे बायपोलर, 2 पोल्स असं आहे. तर हा एक पोल झाला किंवा हे एक ध्रुव झालं ज्याच्यामध्ये माणूस उदास निराश असतो. आणि त्याच्या बरोबर उलट एक असतं की ज्याच्यामध्ये माणूस एकदम उन्माद झाल्यासारखा, मॅनिक, हायपोमॅनिक म्हणतात, तसा असतो. म्हणजे काय की याच्या एकदम विरुद्ध वागायला लागतो. म्हणजे तो सुपर कॉन्फिडंट होतो की मी हे करेल, मी ते करेल, किंवा खूप मोठं मोठं वाटायला लागतं त्याला, मी कोणीतरी महान माणूस आहे, मुंबई का राजा कोण, तशा टाईपचा. त्या टाईपचं हे ऍक्च्युली ना, म्हणजे बायपोलर बद्दल जेव्हा मी रिसर्च करत होतो ना, तर हनी सिंग जे मागचे 5-6 वर्षामध्ये हनी सिंग गायब झाले होते, ते डायग्नोज झाले होते बायपोलर डिसऑर्डर सोबत. तर आपण आता त्यांच्या कंडिशनला पकडून आपण चालू केलं. आम्हाला सांगा की लाईक वाय हनी सिंग बिहेव्ड लाईक दॅट. अचानक गायब झाले, मग वापस आले आणि आता स्वतःला एकदम मोठं मोठं समजायला लागले आहेत ते. तर काय असतं लाईक पूर्ण सांगा डिटेल. हनी सिंग बद्दल मला तितकं माहिती नाही, कारण मला त्याची गाणी काही एवढी आवडली नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल मी नाही सांगू शकत. पण सुशांत सिंग राजपूत बद्दल म्हणतात की सुशांत सिंगला बायपोलर होतं. म्हणजे कधी कधी खूपच जास्त आनंदी असायचा, मग त्यावेळी एकदम प्रायव्हेट जेट घेऊन तो मित्रांबरोबर कुठेतरी फिरायला जायचा परदेशात वगैरे, असं होतं. तर पर्टिक्युलर हनी सिंग बद्दल मला तितकं माहिती नाही. माझ्या माहितीप्रमाणे हनी सिंगला हे ऍडिक्शनचे इश्यूज वगैरे आहेत. ते म्हणजे मी एक व्हिडिओ त्याचा छोटासा बघितला होता. तर परत त्या याच्यावर येतो की बायपोलर मध्ये कसं असतं की दुसरं उलट्या साईडला म्हणजे विरुद्ध करायला लागतात. खूप जास्त आनंद होतो, इतकं त्यांच्या मनात पॉझिटिव्ह विचार यायला लागतात की ते खूप बडबड करायला लागतात. म्हणजे तो व्यक्ती बोलायला लागला की तो थांबतच नाही. ओके. आणि दुसरं कसं असतं की एक आपल्या बोलण्याचा एक फ्लो असतो. म्हणजे आपण एखाद्या विषयावर बोलतोय तर बोलत राहतो, पण जेव्हा तो त्या उन्मादाच्या स्टेटमध्ये असतो त्यावेळी त्याच्या मनात इतके विचार येतात की तो असा एक फ्लो ठेवू शकत नाही. 1-2 वाक्य एका विषयावर बोलणार, लगेच ट्रॅक चेंज करणार, दुसरं काहीतरी बोलायला लागणार, लगेच ट्रॅक चेंज करणार, तिसरं काहीतरी बोलायला लागणार. ओके. त्यानंतर त्यांना खर्च करायला लागतात. म्हणजे माझ्याकडे एक असे पेशंट आले होते की ते फ्रीलान्स फोटोग्राफर होते वर्तमानपत्रांसाठी. तर वर्तमानपत्रासाठी फ्रीलान्स फोटोग्राफी करण्याला काय खूप पैसे मिळतात अशातली गोष्ट नसते. तर त्यांनी आयुष्यभर जितकं सेव्ह केलं होतं ते फारसं काही नव्हतं, 5-6 लाख. तर ते सगळेच्या सगळे त्यांनी 2 कॅमेरे घेण्यामध्ये सडनली एका दिवशी उडून टाकले. आणि त्यांना विचारलं की का असं तुम्ही केलं, की नाही मला चांगले फोटो काढायचे. पण हे तुम्ही आता गेल्या 20 वर्ष काम केल्यानंतर एवढे जमवले होते. नाही ठीक आहे, आता मी इतका भारी फोटो काढणार आहे या चांगल्या कॅमेऱ्यांनी की हे तर काय मी एका महिन्यात कमवेल, अशा टाईपचं. किंवा एक माझ्याकडे अशा पेशंट आल्या होत्या की त्या मुकेश अंबानीच्या घराच्या तिथे गेल्या. त्या बाई CA होत्या स्वतः, आणि त्या म्हणाला की मला ह्या मुकेश अंबानीला शिकवायचंय की बिझनेस कसा करायचा. ठीक आहे, म्हणजे त्या स्वतःला इतका महान समजायला लागल्या की मुकेश अंबानीपेक्षा जास्त मला बिझनेस समजतो. आणि त्याच्याबरोबर अग्रेसिव्ह होतात बऱ्याचदा ही लोक. कधी कधी रिस्क टेकिंग बिहेवियर केलं जातं, गाडी खूप फास्ट चालवतात, कारण त्यांना वाटतं की काय मी तर म्हणजे F1 ड्रायव्हर पेक्षाही ग्रेट ड्रायव्हर आहे. तर अशा एकदम उलट त्याच्या होतं. जे आधी त्यांना डिप्रेस वाटायचं त्याच्यापेक्षा जेव्हा उलट होतं, म्हणजे हे दोन्ही ध्रुव असतात. म्हणजे कधी कधी ते एकदमच उदास असतात, कधी कधी एकदमच जास्त खुश असतात. म्हणजे सडनली त्यांचा मूड स्विंग होत राहतो इकडून तिकडे असा. लगेच सडनली असं नाही, पण तुम्हाला असं दिसू शकतं की बा 3 महिन्यापूर्वी हा माणूस इतका उदास होता की हा वाटेल की अरे याच्या आयुष्यात काहीच नाही, आणि आज आता हा इतका हे आहे की ह्याच्या इतका ग्रेट कोणीच नाही, असं त्याला वाटतंय. तर आमचे एक सर आहेत, ते म्हणतात की ह्याला कभी खुशी कभी गम की बिमारी म्हणतात. म्हणजे जेव्हा उदास तेव्हा खूपच उदास असतो, जेव्हा खुश असतो तेव्हा खूपच जास्त खुश असतो. ह्याला बायपोलर म्हणतात. याला बायपोलर.
दुसरा आहे स्किझोफ्रेनियाचा आजार. स्किझोफ्रेनियाचा आजार जो आहे इट्स अ सिरियस मेंटल इलनेस. कारण स्किझोफ्रेनिया बद्दल म्हणजे लाईक खूप हॉलिवूडवर पण खूप हॉलिवूडमध्ये पण खूप मूवीज बनल्या, मी काही दाखवेल पण ज्या या आजारावर बनल्या, काही इंडियन मूवीज पण मी दाखवेल. तर स्किझोफ्रेनिया म्हणजे हा शब्द ऐकायला थोडासा असा म्हणजे घाबरवून देणारा वाटतो की काय आहे बाबा हे. आणि तुम्ही म्हणले की हा सिरियस पण आहे. तर आता आपण स्किझोफ्रेनियाला ब्रेकडाऊन करू, त्याचे पूर्ण सिम्पटम्स ते सांगा आम्हाला. स्किझोफ्रेनिया हा आजार साधारण 1% लोकांना होतो. 1% म्हणजे समजा भारतात 140 कोटी लोक आहेत, ते 1.5 करोड लोकांना साधारण स्किझोफ्रेनिया आहे. आता स्किझोफ्रेनियाचा आजार जो आहे ते मल्टिपल त्याच्यात फॅसेट्स आहेत. एक आहे सगळ्यात की याच्यामध्ये माणसाला संशय आला, कोणीतरी माझ्या विरुद्ध काही कारस्थान करतंय, कोणी मला मारायचा प्रयत्न करतंय, कोणी माझा पाठलाग करतंय, कोणी माझे अकाउंट्स हॅक केलेले, कोणी माझ्या घरामध्ये कॅमेरे लावलेले, लोक माझ्याकडे लक्ष ठेवू नयेत, असं त्यांना वाटायला लागतं. संशय कंटिन्युअस संशय येत राहतो. आता साधारणपणे ह्या लोकांच्या आजूबाजूच्या लोकांना, कुटुंबियांना विचारते म्हणजे काही नाही आहे असं, पण तो संशय त्यांना येत असतो. आता स्किझोफ्रेनियामध्ये एक जो प्रकार असतो ज्याला आपण म्हणतो डिल्युजन. डिल्युजन म्हणजे कसं असतं की एखादा, त्याच्यात 3F इंग्लिशमध्ये आहेत. एक असतं फर्म, फिक्स्ड अँड फॉल्स बिलीफ. म्हणजे मला जर असं वाटतंय की माझा शेजारी जो आहे, माझा शेजारी मला मारण्याचा प्रयत्न करतोय, तर हे जे मला वाटतंय हे इतकं फर्म असतं की आपण कितीही त्याला पुरावे दिले उलटे की नाही, हा माणसाचा तुझा काही संबंध नाही, तो कशाला तुला मारेल, तुझ्याकडे असं काय आहे, तो एवढा मोठा माणूस आहे, त्याच्याकडे एवढे पैसे आहेत, एवढी चांगलं त्याचं कुटुंब आहे, तो तुला कशाला, आणि तुझ्याकडे काय आहे, तुम्ही कितीही त्याला पुरावे दिले तरी तो मान्य करणार नाही. फर्म फिक्स्ड आहे. 6 महिन्यानंतर त्याला तसंच वाटत राहणार की हा माणूस मला मारण्याचा प्रयत्न करतोय. आणि फॉल्स बिलीफ. फॉल्स म्हणजे कसं की खरंच कुणाच्या मागे, म्हणजे समजा एखादा भारताच्या पंतप्रधानाला मारायला लोक आहेत तयार, म्हणजे खरंच आहेत, म्हणजे दहशतवादी मारू शकतात, बट इट इज नॉट अ फॉल्स बिलीफ. म्हणजे समजा पंतप्रधानांना वाटायला लागलं की मला कोणी मारायला येते तर ते चुकीचं नाहीये. पण एखाद्या साधारण माणसाला ज्याला कोणी मारण्याचा काही संबंध नाही त्याला जर असं वाटायला लागलं, देन इट्स अ फॉल्स बिलीफ. ठीक आहे. तर ही डिल्युजन ऑफ परसिक्युशन आपण म्हणतो की संशय यायला लागतो खूप. कोणीतरी माझ्या विरुद्ध काहीतरी कारस्थान करतंय, कोणीतरी मला मारायचा प्रयत्न करतंय, कोणीतरी काहीतरी गडबड करतंय. म्हणजे तो अ ब्युटिफुल माइंड म्हणून पिक्चर आहे, त्याच्यामध्ये हे असं दाखवलंय की त्याला असं वाटत राहतं की कोणीतरी मला मागे येतोय वगैरे वगैरे. दुसरा ह्याचा एक लक्षण असं असतं की माणसाला भास व्हायला लागतं. आता हे पिक्चर्स मध्ये बऱ्याचदा भास म्हणजे ती माणसं दिसत असतात असं दाखवतात, कारण फिल्म मध्ये दाखवायला ते जास्त एंटरटेनिंग, अपीलिंग वाटतं. अपीलिंग वाटतं. पण ऍक्च्युअल मध्ये आवाज येत असतात, लोकांना आवाज येतात बोलण्याचे कोणाचे. मग आता ही जे आवाज असतात हे फक्त त्या व्यक्तीलाच येत असतात, पण ते खूप क्लिअर असतात. म्हणजे माझा आवाज तुला आता जितका क्लिअर येतोय तितका त्याला कुणाच तरी तिसऱ्या व्यक्तीचा आवाज येतो. आणि ते आवाज इतके क्लिअर असतात की ते आवाज त्यांना सांगतात. आता ते आवाज नाही येत, ते त्याच्या मेंदूचाच खेळ आहे तो, पण त्याला तर तो आवाज येतोय ना, त्यामुळे त्या व्यक्तीला तर खरंच वाटत असतं. आणि मग हे आवाज बऱ्याच गोष्टी त्यांना सांगतात. म्हणजे मी एक असा पेशंट बघितला होता की ज्याला त्या आवाजांनी सांगितलं, म्हणजे फास्ट ट्रेननी चालला होता आणि आवाजाने सांगितलं उडी मार ट्रेनमधून, लोकल ट्रेनमधून, आणि त्यांनी उडी मारली. तो तरुण मुलगा जवळपास 3-1 महिने आयसीयू मध्ये होता, आणि तो कसा तरी वाचला, आणि त्यानंतर जवळपास 4-4.5 महिने हॉस्पिटलाइज होता. आता हे सगळं का होतंय, ह्याचं कारण असं आहे की वस्तुस्थितीपासून एक टच जो आहे, रियालिटी काय आहे हे समजण्याची जी एक प्रक्रिया असते ती स्किझोफ्रेनियामध्ये नाहीशी होऊ शकते. म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे साऊंडनेस ऑफ माइंड इज कॉम्प्रोमाइज्ड. दॅट इज स्किझोफ्रेनिया. स्किझोफ्रेनियामध्ये ते होऊ शकतं, इतर आजारांमध्ये होऊ शकतं, पण स्किझोफ्रेनियामध्ये ते होण्याची शक्यता खूप असते. खास करून जेव्हा हे स्किझोफ्रेनियामध्ये हे लक्षणं खूप वाढलेली असतात, म्हणजे ती कंटिन्युअस अशी वाढलेली नसतात, पण जेव्हा ती असतात तर ज्याला समाजामध्ये ज्याला एक मोठं जे एक स्टिग्मा जे बनलेला आहे तो त्या याच्यामुळे बनलेला आहे. पण स्किझोफ्रेनियाचा माणूसही जो आहे तो ट्रीटमेंटमध्ये साधारण नॉर्मल माणसासारखाच वागवत असतो बऱ्याचदा,
कधी कधी हे असे एक्झॅसर्बेशन्स होऊ शकतात. ठीक आहे, तर हे असे भास होतात. आता हे भास जे असतात ते कधी कधी एक माणसाचा आवाज येतो, कधी कधी 2-3 माणसांचा आवाज येतो, कधी कधी ते तुमच्याशी बोलतात, हे कर ते कर ते कर. कधी कधी ते तुम्ही करत असता त्याच्यावरती कमेंट्री करत राहतात. अरे काय शर्ट घातलाय, अरे हा काय करतोय, बघ किती वेळा आहे, बघ कसा करतोय, असं ते बोलत राहतात आवाज. आता ही लोक हे ऐकतायत, मग ते शर्ट असा का घातलाय, मग ते शर्ट बदलतात, दुसरं काहीतरी घालतात, मग ते आवाज दुसरं काहीतरी बोलतं, मग ते करत राहतं. म्हणजे ते त्या एका जगामध्येच राहायला लागतात त्या आवाजांची. आणि कधी कधी ही आवाज जे असतात ते आपापसात बोलत असतात. आता हे 2 महत्वाचे सिम्पटम आहेत. तिसरा महत्वाचा सिम्पटम आहे की आजूबाजूच्या जगामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत त्या माझ्याशी संबंधित आहेत असं लोकांना वाटायला लागतं. म्हणजे ह्या ब्युटिफुल माइंड मध्ये जो आहे की तो पेपर पण वाचतोय, तर त्याला वाटतंय की नाही, सोव्हिएत रशियामधली लोक दुसऱ्या त्यांच्या हेर जे आहेत त्यांना पेपरमधून काहीतरी मेसेजेस पाठवतात, कोडेड मेसेजेस असं. किंवा काही काही लोक असतात त्यांना वाटतं टीव्हीवरती माझ्याबद्दल बोललं जातंय, लोक बोलतात माझ्याबद्दल टीव्हीवर, रेडिओवर. त्याच्याशी काही संबंध नाही. रेडिओवर नॉर्मल चालू आहे, टीव्हीवर नॉर्मल गोष्टी चालल्या आहेत, पण त्याशी ते स्वतःला रिलेट करतात, स्वतःला त्या फालतू डॉट्स कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतात नाही होतं ते ऑटोमॅटिकली होतं. ते करत नाही, त्यांना असं वाटत राहतं. 2 लोक समोर बोलत असतील, अरे माझ्याबद्दल बोलतात असं वाटणं, ते त्यांचा कंट्रोल नाही त्या गोष्टीवर. मग आता ह्याच्यामध्ये राहिल्यामुळे काय, मग ती लोक आयसोलेट करतात स्वतःला, कारण त्यांचं स्वतःचं एक वेगळं जग बनायला लागतं. मग ते बाहेर जाणं कमी करतात. बरीच लोक घरातच राहतात. बरीच लोक जी आहेत ती इतकं त्या विचारांमध्ये हे झालेली असतात की ते काम नीट करू शकत नाहीत, किंवा कधी कधी ते आंघोळ करणं सोडून देतात, कपडे बदलणं सोडून देतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे त्यांना भावनांना पण त्यांना एका पद्धतीने रिअलिस्टिकली बघता येणं अवघड होऊन जातं. तर हे स्किझोफ्रेनियाची ही लक्षणं आहेत. आता ही सगळी लक्षणं जी आहेत ही सगळ्यांमध्येच असतात असं नाही, किंवा त्याची पण एक इंटेन्सिटी, सिव्हिअरिटी वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळी असते. ट्रीटमेंट नंतर याच्यापैकी 2/3 लोक इतकी नॉर्मल वागू शकतात की तुम्हाला त्याच्याकडे बघून कळणार नाही की याला आजार असेल. आणि माझ्या अनेक असे पेशंट आहेत, अगदी चांगल्या हुद्द्यावर काम करणारी, IT कंपन्यांमध्ये काम करणारी, स्किझोफ्रेनियाच्या आजाराने ट्रीटमेंट घेत राहतात आणि नॉर्मल राहत जातात. तर हा एक सेकंड, सॉरी, समजा आपण तुम्ही जे बोलले की 2 एक्स्ट्रीम समजा आपण कम्पेअर केले स्किझोफ्रेनियाचे, की लाईक एक जो त्या 2/3 भागामध्ये आणि एक जो त्या 2/3 भागामध्ये नाही येणार, तर समजा आपण 2 एक्स्ट्रीम्स कम्पेअर केले स्किझोफ्रेनियामध्ये, त्यांच्यामध्ये काय डिफरन्सेस राहतात? लाईक नाही, हे जे मी जी लक्षणं सांगितली, एक्स्ट्रीम लक्षणं, ही ह्या 2/3 लोकांमध्ये असू शकतात जे नॉर्मल राहू शकतात, पण ती कधी ट्रीटमेंट घेतली नाही. बऱ्याचदा कसं असतं की स्किझोफ्रेनिया आजारामध्ये झालेल्या माणसाला स्वतःला हे मान्यच नसतं की त्याला आजार झालाय. डिनायल मध्ये असतं. हा, तो म्हणतो की मी सगळं व्यवस्थित आहे, खरंच माझ्या शेजार किंवा माझे कुटुंबीयच माझ्या विरुद्ध कारस्थान करते, याच्यात संशय काही नाही, याच्यात स्किझोफ्रेनिया काही नाहीये. तर त्यामुळे मग ट्रीटमेंट सोडली समजा, बऱ्याचदा ते गोळ्या घेणं सोडतात. मग त्यानंतर मग हे असं एक्स्ट्रीम कंडिशन होऊ शकते, म्हणजे परत त्यांना ट्रीटमेंट दिल्यानंतर ते परत नॉर्मल व्हायला लागतात. आता काही काही लोकांचं कसं असतं की ट्रीटमेंटलाही तितका चांगला ते प्रतिसाद 1/3 लोक देत नाहीत. बऱ्याचदा कसं असतं की हे जे एक्स्ट्रीम जे बिहेवियर्स आहेत, म्हणजे खूप आवाज येणं, खूप संशय घेणं, ॲग्रेशन, ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी गोळ्यांनी आपल्या चांगला कंट्रोल येतो. पण दुसरे जे सिम्पटम्स आहेत की आयसोलेशन, काही इच्छा न होणं, काही न करणं, कामावर न जाणं, अभ्यास न करणं, शिक्षण न घेणं, हे जे ज्याला आम्ही निगेटिव्ह सिम्पटम्स ऑफ स्किझोफ्रेनिया म्हणतो, ते त्याच्यामध्ये बऱ्याचदा तितकी इम्प्रूव्हमेंट नसते. तर हे 1/3 जी लोक आहेत ती बऱ्याचदा ह्या लक्षणांवाली असतात. ठीक आहे, आलं मला बरेच एका लेवलपर्यंत लक्षात. पण इट्स स्टील मला फार कॉम्प्लिकेटेड वाटत आहे स्किझोफ्रेनियाला समजणं. डिप्रेशन आपण जेवढं इझिली बोलतो, स्किझोफ्रेनियाला तेवढं इझिली समजवणं किंवा सांगणं इझी नाही आहे. तर कारण की डिप्रेशन थोड्याफार प्रमाणात बऱ्याच लोकांना झालेलं असतं, किंवा ती लक्षणं बऱ्याच लोकांनी एक्सपिरियन्स केलेली असतात. स्किझोफ्रेनिया थोडासा वेगळा आजार आहे, त्यामुळे मग त्याच्याबद्दल थोडंसं अवघड आहे ते समजणं. म्हणजे थोडा डेडली आहे ना कम्पेअर्ड टू डेडली असं म्हणणं योग्य नाही, पण सिव्हिअर आहे, सिव्हिअर मेंटल इलनेस आहे. आता नेक्स्ट आजाराकडे जाऊ. आपला शेवटचा आजार जो मोस्टली अकर होतो
डिमेन्शिया डिमेन्शिया. बद्दल समजा आपण बोललो तर मला जेवढं मी ऐकलं आहे, टेल मी इफ आय एम राईट ऑर रॉंग, माझं थोडं नॉलेज टेस्ट करतो मी. डिमेन्शिया मोस्टली म्हाताऱ्या लोकांना होतं. त्यांना लाईक विसरून जातात, कुठे बाहेर गेले की मी इथला आहे तिथला आहे, आणि त्यांना काहीच लक्षात राहत नाही. हरवून जातात, आजी आजोबा बाहेर गेले की हरवून जातात. तर लाईक इज इट दॅट, आणि ते त्याच एजमध्ये का होतं? डिमेन्शिया हा आजार जो आहे तो जसं तू म्हणालास तसं म्हाताऱ्या लोकांमध्ये शक्यतो होत असतो. 70-75 नंतरच साधारणपणे त्याची लक्षणं दिसायला लागतात. ओके. मुद्दा असा आहे की डिमेन्शियाची लक्षणं ही दिसायला लागली असतात त्याच्या अनेक वर्ष, अनेक दशकं आधी त्याची सुरुवात झालेली आहे आजाराची. म्हणजे 75व्या वर्षी लक्षणं दिसायला लागली आहेत, तर मे बी सुरुवात त्या आजाराची झालेली असेल 35व्या-40व्या वर्षीच. पण एका लेवलपर्यंत त्याची लक्षणं दिसत नाहीत आणि एका लेवल नंतर सडनली ती दिसायला लागतात. म्हणजे माणसं विसरायला लागतात. आधी सुरुवातीला जे आहे त्या छोट्या मोठ्या गोष्टींपासून विसरायला सुरुवात. अरे ह्या माझ्या शेजाऱ्याचं नाव काय, ह्या माझ्या नातेवाईकाचं नाव काय, इथपासून सुरू होतं. मग आजचा दिवस कोणता, आजचा वार कोणता, ओके, ते व्हायला लागतं. मग घराचा ऍड्रेस विसरणं, आपण कुठे राहतो ते विसरणं, आणि नंतर एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये अशी वेळ येते की माणसं स्वतःचं नावही विसरतात, स्वतःच्या बायकोचं, नवऱ्याचं, मुलांची नावही विसरतात. बटन लावणंही त्यांना शक्य होत नाही. सगळं शिकलेलं सगळंच विसरतात. हा, तर ही त्याची एक लास्ट स्टेज आहे. पण डिमेन्शिया हा आजार इतका सिरियस किंवा का आहे की जसं मी म्हटलं की तो सुरुवात जी झाली आहे ती अनेक वर्षांपूर्वी झाली आहे. त्यामुळे जेव्हा ही लक्षणं दिसायला लागतात त्यानंतर 4-5 वर्षातच बरेच लोक ह्या लास्ट स्टेज पर्यंत पोहोचून जातात. 4-5 वर्षामध्ये? हा, त्याहून कमी मध्ये. म्हणजे सुरुवात झाली की 2-3 वर्षानंतर बरीच असे पेशंट आमच्याकडे 2 वर्षांपासून ते विसरायला सुरुवात आहे. 2 वर्षानंतर त्यांना फारसं काहीच लक्षात नाही. ओके. आपल्या मेंदूमध्ये छोटे 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 चेंजेस होत राहतात. ओके. काही टॉक्सिन्स असतात, ते रिमूव्ह होत नाहीत. ओके. तर मेंदूमध्ये काही चेंजेस होतात, काही बदल दिसतात, आणि जे बदल एका लेवल नंतर इतके जास्त होतात की तुमचा मेंदू नॉर्मल फंक्शनिंग करू शकत नाही. ओके. तो लक्षात राहणं हे मेन आहे. आता त्याच्यात काही लोकांना हे जे इतर जे सिम्पटम्स सांगितले होते, संशय येणं, भास होणं, हेही डिमेन्शियामध्ये होऊ शकतात. त्याला आपण BPSD म्हणतो, बिहेव्हिअरल अँड सायकोलॉजिकल सिम्पटम्स ऑफ डिमेन्शिया. राग करतात, चिडचिड करतात, आरडाओरडा करतात, तोडफोड करतात. ओके. जुन्या काळी कसं होतं की भारताचं एकूणच लाईफ एक्सपेक्टन्सी कमी होती, त्यामुळे डिमेन्शिया तितका दिसायचा नाही. आता लाईफ एक्सपेक्टन्सी आपली भरपूर वाढली आहे. साधारणपणे 65च्या वरती तर सगळेच जगतात. 65-70 पर्यंत चालले आहेत इझिली. आणि 70 ते 80च्या दरम्यान राहणारी किंवा 80च्या पेक्षा जास्त राहणारी ही अनेक लोक आहेत. मग त्यांना हा म्हातारपणातला आजार दिसायला लागतो. त्यामुळे डिमेन्शिया आता भारतात वाढत चाललाय. आणि जी एक डिक्लाइनिंग पॉप्युलेशन वाली जे देश आहेत, युरोपातले, अमेरिकेसारखे, जपान सारखे, तिथे तर त्याचे प्रमाण खूपच जास्त वाढत चाललंय. आलं लाईक मला एक रफ ड्राफ्ट आला माझ्या डोक्यामध्ये की लाईक आजार काय असतात. पण आता आपण आजार तर डिस्कस केले, आता त्याच्या ट्रीटमेंट्सलाही डिस्कस करू. आणि जसं तुम्ही स्टार्टिंगला बोलले की ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स मेंटल हेल्थ ट्रीटमेंट्स आणि वेगवेगळ्या गोष्टी इव्हॉल्व्ह झाल्या आहेत. तर आता मेंटल हेल्थ ट्रीटमेंट्स बद्दल बोलू आपण की या आजारांना ट्रीट कसं केलं जातं. तर या आजारांना ट्रीट करण्याच्या सध्या काही 2-3 पद्धती मेन आहेत. बऱ्याच आहेत पण 2-3 मेन आहेत. एक म्हणजे गोळ्यांनी, म्हणजे औषधं, मेडिसिन्स. त्यांनी सगळ्यात तो मेन स्ट्रीम झालेला आहे की त्यांनी बरेचसे आजार पूर्णपणे बरे होतात, बरेचसे आजार भरपूर चांगले कंट्रोलमध्ये येतात. ते एक आहे मेडिसिन्स. दुसरं आहे की थेरपी, समुपदेशन, काउन्सिलिंग. तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या समजा नवरा बायकोची सारखी भांडणं होत आहेत सतत, तर ते दोघं जर का कपल्स काउन्सिलरकडे गेले तर त्यांना हे केलं जातं. आता काही लोक कशी असतात की त्यांचा स्वभाव दोष असतात. काही एखादा माणूस खूप भित्र आहे, छोट्या छोट्या गोष्टींना घाबरतो, छोटंच काय झालं की एकदम हे होऊन जातो. तर मग त्यांनी जर का समुपदेशन घेतलं, साधारणपणे फाइंड आउट केलं की मी असं का झालो, आणि त्यानंतर स्वतःला थोडंसं बदलण्याचे प्रयत्न केले, तर तो त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. तर ट्रीटमेंट म्हणजे मेडिसिन्स, एक आहे थेरपी. मग बाकीच्या इतर काही गोष्टी आहेत, आपल्या वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजीज आहेत, ते पण कधी वापरले जातात. आता ही सध्याची आहे, याच्यात म्हणजे दिस इज अ बेटर वे ऑफ
दिली. पण पूर्वीच्या काळी म्हणजे साधारण एक 60-70 वर्षापूर्वी मेडिसिन्स नव्हतेच, म्हणजे सायकॅट्रिक मेडिसिन्स त्यावेळी उपलब्ध नव्हते. तर त्याच्या आधी एक वेगळं होतं. 100-150-200 वर्षांपूर्वी तर काहीच नव्हतं. मग त्यावेळी माणसाला आजार झाला, मानसिक आजार झाला की त्याला सरळ उचलून कोंडून टाकून देणार. असायलम पूर्वीच्या काळी मेंटल असायलम. मी येणारच होतो त्याच्यावर की मेंटल असायलमच्या लेवल पर्यंत जाणं म्हणजे त्याला लाईक समाजामध्ये वेडा पागल झाला की त्याला मेंटल असायलम मध्ये टाकून द्यायचं. तर आता ती कितपर्यंत कंडिशन आहे समाजाची आणि त्याच्यावर ट्रीटमेंट येणाऱ्या म्हणजे आपण समजा मागच्या 100 वर्षाची हिस्ट्री समजा पकडली मेंटल हेल्थ ट्रीटमेंटची, तर ते कसं इव्हॉल्व्ह झालेलं आहे आता साधारणपणे अशा टाईपचे असायलम्स इतके हे नाहीयेत. कारण आता आपल्याकडे चांगली ट्रीटमेंट्स आहेत आणि त्याच्यामुळे बरेचसे मोस्ट ऑफ द पेशंट्स ऑलमोस्ट नॉर्मल आयुष्य जगू शकतात ज्यांना मानसिक आजार होतात. जुन्या काळी जसं मी सांगत होतो की 100-150 वर्षापूर्वी अशा ट्रीटमेंट्सच अवेलेबल नव्हत्या. तर त्यावेळी मग माणसाला आजार स्किझोफ्रेनिया सारखा आजार झाला की त्याला टाकून द्या मेंटल असायलम मध्ये आणि मग तिथेच तो राहायचा, तिथेच त्याचं सगळं हे व्हायचं. मग हळूहळू काय झालं की त्यानंतर सिगमंड फ्रॉइड म्हणून एक स्विस सायकॅट्रिस्ट आला, याला असेल साधारण 150-1 वर्ष झाली असतील, की त्यांनी सायको ॲनालिसिस म्हणून एक प्रकार आणला. सायको ॲनालिसिस म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे बोलता, वागता, विचार करता, एक प्रकारच्या तुम्ही भावनांचा एक अनुभव घेता, त्याच्या मागे तुमच्या आयुष्यामध्ये लहानपणी अगदी तरुणपणी तुमच्यावर झालेल्या काही अनुभवांचे किंवा तुमचे जे नॅचरल डिझायर्स आहेत, इन्स्टिंक्ट्स आहेत, त्याच्यावरून डिपेंड होत असतं की तुम्ही कशा पद्धतीने राहणार आणि तुम्ही कुठल्या प्रकारचे मानसिक आजारांना सामोरे जा. म्हणजे समजा एखाद्या लहान मुलाला, कोणी मुलगी आहे, तिला जर का कोणी दुसऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लहानपणी टच केलेलं असेल किंवा आजकाल या गोष्टी बऱ्याच होत आहेत आणि न्यूजमध्ये येतात, तर बऱ्याचदा कसं आहे की मग ती व्यक्ती मोठी झाली तर मग तिच्या लग्न झालं तर तिच्या वैवाहिक जीवनामध्ये पण तिला त्या गोष्टीची भीती वाटत राहते की अरे असं झालं तर तसं होतं तर तसं झालं. मग तिच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला लागतात. आता ते झाले कसे की तिच्या मन जे आहे ते ती जेव्हा 8 वर्षाची 9 वर्षाची होती त्यावेळी जो एक अनुभव घेतलाय की कुठल्या तरी एखाद्या माणसाने तिला चुकीच्या पद्धतीने टच केलंय, चुकीच्या पद्धतीने तिच्यावरती वर्तन केलंय, तर आता ती मोठी झाली, आता ती 25 वर्षाची 26 वर्षाची झाली आहे, आता ती स्वतःला सांभाळू शकते, स्वतःला सेव्ह करू शकते, पण तरी तिच्या मनामध्ये ती जडलेली जी भीती आहे ती इतकी स्ट्रॉंग आहे की ती अजूनही त्या मुलीला ॲज इफ ती एकदमच म्हणजे तिच्याकडे कुठलीच ताकद नाही अशा पद्धतीने वागायला लावते, हेल्पलेस फील करते. किंवा तर सिगमंड फ्रॉइड म्हणतोय की हे तुमच्याशी बोलून हे फाइंड आउट करायचंय की हे तुमच्यावर काय झाले होते अनुभव. तुम्ही 12 वर्षाचे होता, 10 वर्षाचे होता, 9 वर्षाचे होता, त्यावेळेला तुमच्यावर काय अनुभव आलेत तुम्हाला, हे जर आपण बाहेर काढलं तर तुमचे मानसिक विकार बरे होऊ शकतात. आता ही सुरुवातीची थिअरी आहे. आता ही कोणी फारशी ऍक्सेप्ट नाही करत, काही प्रमाणात ती योग्य आहे, पण सिगमंड फ्रॉइडनी दिलेले बरेच जास्त थिअरीज आहेत ते आजकाल ऍक्सेप्टेड नाही आहेत. तर इथून मग सुरुवात झाली की थेरपीची, सायको ॲनालिसिसची. मग हळूहळू जे झालं की लोकांनी म्हटलं की अरे हे खूपच जुनं झालंय की मला तर थोडीशी विमानामध्ये बसायला भीती वाटतेय आणि तुम्ही माझ्या लहानपणीच्या अनुभवांवर कुठे जाताय, काय संबंध. मग त्यांनी काय झालं की मग पुढच्या थेरपी झाल्या की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की अरे ठीक आहे, तुम्हाला जर का विमानात बसायची भीती वाटते ना तर तुम्ही थोडंसं श्वासोच्छ्वासाकडे लक्ष द्या, थोडं रिलॅक्स करा, विमानात सारखं जा विमानाने, म्हणजे तुमची भीती कमी होईल. मग त्यानंतर हे आलं की ECTs, इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी, ज्याला अगदी सामाजिक याच्यामध्ये म्हणतात शॉक थेरपी, ती आली. चेअरवर वगैरे बसवून द्यायचे ते दाखवतात तसं. हा, पण ते तितकं डेंजर नसतं जितकं पिक्चर मध्ये दाखवतात. पिक्चर मध्ये त्याला इतकं असं विचित्र प्रकारे दाखवलं होतं, ऍक्च्युअल मध्ये ती खूप चांगली ट्रीटमेंट आहे आणि खूप इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे. तर मग ती आली
मग त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना बरं वाटायला लागलं, म्हणजे बरीच लोक त्याच्यातून बरी झाली आणि बरीच लोक त्याच्यानंतर खूप त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट यायला लागली. मग त्यानंतर साधारण 1950 नंतर गोळ्या औषधं यायला लागली. ओके, मेडिकेशन्स. मग हळूहळू सुरुवातीची जी औषध होती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं झोप खूप जास्त यायची वगैरे असे साईड इफेक्ट होते. नंतर दर दशकामध्ये त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत गेल्या, इव्हॉल्व्ह होत गेले आणि आता म्हणजे तुमच्याकडे भरपूर सारे चांगले चांगले मेडिकेशन्स आहेत की तुम्हाला या बऱ्याचशा गोष्टी करण्याची गरज पडत नाही. ओके, आता आपण लाईक गोल्डन एरामध्ये आहोत जिथे सगळं लाईक रिसर्च झालेलं आहे, आपल्याकडे सगळे उपाय अवेलेबल आहेत. तर तुम्हाला काही पण असं वाटत असेल ना तर प्लीज कन्सल्ट अ डॉक्टर. स्वतः असं मनामध्ये दाबून ठेवून आतमध्येच ठेवून बरेच वर्ष लोक जगत राहतात आणि काही लोक तर मला वाटतं की आयुष्यभर तशाच जगतात आणि मरून जातात. म्हणजे लिटरली एवढं खराब वाटतं मला त्या गोष्टीचा विचार केल्यानंतर. पण ठीक आहे, लाईक म्हणजे थेरपीज आणि ते सगळं आता तसे इव्हॉल्व्ह झाले आहे. आता ना आपण थोडं लाईक जे खूप आपण मूवीजमध्ये बघतो बरेचसे डिसऑर्डर्स आपण पर्सनॅलिटीचे वगैरे बघतो, तर आता आपण अपरिचित मूवी बघितली, ठीक आहे. अपरिचित मध्ये त्याला मल्टिपल पर्सनॅलिटी स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर राहतो. हे खरंच आहे की फक्त चित्रपटामध्ये बनवलं गेलाय? डज इट एक्झिस्ट? स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर असा कुठला आजार नाहीये. ओके, पण जे म्हणजे ह्या चित्रपटांमध्ये जे दाखवलं जातं तशा टाईपच्या गोष्टी होतात, पण त्या खूप रेअर आहेत आणि ह्या आजकाल तर फारशा दिसत नाहीत. ओके, पण ह्याला टेक्निकल भाषेमध्ये ह्याला आपण डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर म्हणतो. म्हणजे कसं आहे की एखाद्या माणूस एखाद्या परिस्थितीतून जात असताना त्याच्यावरती एखाद्या गोष्टीचा इतका जास्त तणाव येतो की त्याचं मन जे आहे, त्याचं अंतर्मन त्याच्या व्यक्तिमत्वाला बंद करून एका दुसऱ्या व्यक्तीप्रमाणे वागायला लागतं. असं होणारे चान्सेस खूप रेअर आहेत. पण आहेत, म्हणजे अशा केसेस दिसलेल्या आहेत. आजकाल त्या खूप कमी झाल्यात, म्हणजे गेल्या 15-20 वर्षामध्ये ह्या केसेस खूप कमी झाल्यात. पूर्वी त्या असायच्या पण तेव्हाही त्या रेअरच होत्या. ओके, पण होण्याचं कारण काय असतं? लाईक समजा मला होत आहे, इफ आय हॅव स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर, तर ते का होतं आणि लाईक शॉर्ट मध्ये सांगायला लागेल तर की का होतं ते? ह्याच्यात कसं आहे की आपल्या मनाचे 2-3 प्रकार असतात. एक आहे की अंतर्मन आहे, म्हणजे अनकॉन्शियस माइंड, जे आहे की तुमच्या मध्ये असलेल्या विशेस, डिझायर्स, तुमच्या वासना आणि इन्स्टिंक्ट्स हे त्याच्यामध्ये असतात. अनकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे काय आहे की तुम्ही ज्या गोष्टीमुळे दैनंदिन जीवन जगत असता. म्हणजे आता मला इथून समजा पवईला जायचंय, तर मी कसं जाणार? तर माझ्या मनात विचार होता, अरे मला आता कार काढावी लागेल, मग ह्या गेटमधून बाहेर निघावं लागेल, मग इकडे उजवीकडे वळावं लागेल, मग डावीकडे वळावं लागेल. हे साधारण जे करणारं काम आहे ते करतंय तुमचं कॉन्शियस माइंड. आणि एक आहे की सबकॉन्शियस माइंड. ते म्हणजे थोडंसं दोन्हीच्या मधलं आहे की तुम्हाला जर का एखादी गोष्ट, समजा मला 12वीत मार्क फिजिक्समध्ये किती मिळाले होते, तर लगेच मला आठवणार नाही, पण मी विचार केला थोडा तर 15-20 मिनिटांनी ते काढू शकतो माहिती, म्हणजे मला येऊ शकतं माझ्या डोक्यात ते. बँची होते. गुड. तर म्हणजे हे असं आहे की 1-2 मिनिटानंतर तुझ्या ते लक्षात आलं. आता हा एक मनाचे हे प्रकार आहेत, 3 प्रकार: अंतर्मन, बहिर्मन आणि एक सबकॉन्शियस. बऱ्याचदा सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस याच्यामध्ये लोकांना कन्फ्युजन असतं. मी ज्याला अनकॉन्शियस म्हटलंय किंवा आमच्या सायंटिफिक टेक्स्टमध्ये ज्याला अनकॉन्शियस म्हटलं जातं, साधारणपणे समाजामध्ये त्याला सबकॉन्शियस माइंड म्हटलं जातं. ओके, ठीक आहे. आणि दुसरं एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे इड, इगो अँड सुपर इगो. इड ID. ओके, ID. तर इड जे असतं त्याच्यामध्ये ही सिमिलर आहे गोष्ट की तुमच्या ज्या वासना, डिझायर्स, इन्स्टिंक्ट्स ह्या असतात, पण त्याच्यामध्ये योग्य काय, अयोग्य काय ह्याची एक जाणीव नसते. ओके, मला भूक लागलीये तर माझ्यासमोर काहीतरी दिसतंय खायला ठेवलेलं, ते उचलून खावं, हे तुमचं इड सांगणार. ओके, पण त्याच्याबरोबर एक इगो, सुपर इगो म्हणून एक प्रकार असतो. सुपर इगो म्हणजे कसं असतं की ते तुमच्या मनावरचा ब्रेक आहे. ते म्हणजे तुम्ही माणूस असल्याचं एक लक्षण आहे की ते तुम्हाला सांगतं हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. मग तुमचा सुपर इगो तुमच्या इडला सांगणार नाही, ते तर त्या माणसाचं अन्न आहे, तू कसं काय ते खाऊ शकतोस, तू खाल्लं तर ते चोरी करणं होईल, ते योग्य नाही, अयोग्य आहे. अच्छा, मोरॅलिटी. मोरॅलिटी. ओके,
किंवा योग्य अयोग्य हे समजण्याची जी एक तुमच्या मनामध्येच एक ताकद आहे की हे बरोबर आहे, हे चूक आहे, हे करणं योग्य नाहीये, हे करणं बरोबर आहे, हे तुमचं मनच तुम्हाला सांगत असतं. त्याला म्हणतो आपण सुपर इगो. आणि इगो म्हणजे या दोघांमध्ये एक प्रकारची मांडवली करणारी एक प्रक्रिया आहे की समजा मला असं वाटतंय की हे उचलून खावं कारण मला भूक लागली आहे. सुपर इगो म्हणतो नाही नाही हे तर खाऊच नको बिलकुल. इगो म्हणतो यार भूक तर लागलीये, काहीतरी करावं लागेल. मग इगो काय म्हणतो की ठीक आहे, असं उचलून चोरून खाणं चुकीचं आहे ना, मग चला आपण जाऊन त्याची जरा 5 मिनिटं बोलूया, गप्पा मारूयात, काय आहे कसं आहे. मग त्याला 5 मिनिटांनी सांगूया अरे मला थोडी भूक लागली, मी तुझ्या याच्यातलं हे वडापाव घेऊ का, म्हणजे भूकही मिटली आणि सुपर इगोही खुश आहे की बघ काहीतरी अनैतिक केलेलं नाहीये. ठीक आहे. तर आता हे कन्सेप्ट आहेत. आता कधी कधी कसं असतं की ह्या कन्सेप्ट ज्या ह्याच्यापैकी ईड किंवा दुसऱ्या जे पहिलं मी सांगितलं त्याच्यामध्ये अनकॉन्शियस माइंड ह्या कधी ओव्हर पॉवर करतात तुमच्या कॉन्शियस माइंडला किंवा तुमच्या सुपर इगोला. आणि मग एक वेगळ्या पद्धतीनेच माणूस वागायला लागतो जसा तो पूर्वी वागत नव्हता, किंवा जसा तो स्वतःला एक्सप्रेस करायचा, वागायचा, विचार करायचा त्याच्या एकदमच वेगळा करायला लागतो. तर त्यामुळे हे डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी होऊ शकते की एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस आल्यानंतर सबकॉन्शियस माइंड जे आहे ते एकदमच वेगळी आयडेंटिटी धारण करतं, जी की त्याच्या कॉन्शियसला म्हणजे ते एका प्रकारे शट करतं थोड्या वेळासाठी, किंवा एक प्रकारे ते शट झालं आणि एक वेगळ्या पद्धतीने तो वागायला लागतो. याच्यामध्ये लाईक आता आपण जेव्हा देव्यांना दर्शन करायला समजा आपण कोल्हापूरला गेलो तर तिथे जेव्हा दर्शनामध्ये काही काही बायांना एकदम अंगामध्ये देवी आल्यासारखी वाटते, तर हे तेच आहे का, म्हणजे लाईक ते एकदम विचित्र वागायला लागतात? हा, हे एका छोट्या प्रमाणावरची डिसोसिएशन आहे, म्हणजे डिसोसिएटिव्ह ॲम्नेशिया म्हणतो. म्हणजे कसं आहे की आपल्याला आपण एक समज एक बाई आहे आणि तिचं एक व्यक्तिमत्व आहे. ते व्यक्तिमत्व थोड्या वेळासाठी 15 मिनिटं, 20 मिनिटं, 1 तास, 2 तासासाठी ते शट केलं जातं आणि ती एखाद्या देवीप्रमाणे वागायला लागते. मग त्याच्यात आरडाओरडा करणार, काहीतरी इकडे तिकडे हे करणार, जे की तसं ऍक्सेप्टेड नाहीये. म्हणजे असं कोणी करायला लागलं तर लोक म्हणजे अरे काय करते, असं करू नकोस. पण तो तिचा सबकॉन्शियस माइंड जे आहे किंवा अनकॉन्शियस माइंड जे आहे ते ओव्हर पॉवर करतं तिच्या कॉन्शियस माइंडला, आणि मग ती अशा पद्धतीने वागायला लागते जे की ऍक्सेप्टेड बिहेवियर नाही. पण तिला करायची खूप इच्छा होती, पण इच्छा होते असं नाही, ते होतं ऑटोमॅटिकली होतं. अच्छा, त्याचा कंट्रोल नसतो त्या थोड्या वेळासाठी. मग ती एका देवीसारखी वागायला लागते किंवा देवीसारखं बोलायला लागते. आता समाजामध्ये कसं आहे की समाजाने काय धरलं की बुवा ठीक आहे काही काही बायकांना असं होतंय ना, मग ठीक आहे आपण थोड्या वेळासाठी तिला करू देऊ ते, म्हणजे म्हणून मग समाज तिला लगेच देवीसारखं, म्हणजे आपल्याकडे लगेच जाऊन कोणी तिला मारणार नाही की अरे असं काय वागतीयस. ठीक आहे, लोक थोडासा तिला एक रिस्पेक्ट देत आहेत, तो व्हॅलिडेट करतायत की बुवा तुझ्यावरती तुझा जो ओव्हर पॉवरिंग सुपर इगो आहे तो इतका ओव्हर पॉवरिंग झालाय की ते तुझ्या आउट ऑफ कंट्रोल जाते. तर ठीक आहे तू 1 तासासाठी असं कर, नंतर तुझं नॉर्मल झाली की झाली. म्हणजे थोडक्यात समाजाने एका पद्धतीने तिच्या मानसिक आरोग्याची तशी काळजी घेतली असं म्हणायला हरकत नाही. पण हे एका प्रकारचे तसंच आहे की तुमच्या ज्या डीपली रुटेड डिझायर्स आहेत, डीपली रुटेड इन्स्टिंक्ट्स आहेत, इच्छा आहेत, त्या कधी कधी इतक्या जास्त प्रबळ होतात की तुमच्या एक तुम्हाला जी एक समज आहे त्याला त्या कधी कधी त्याच्या कचाट्यातून बाहेर येतात. ओके, म्हणजे ऍक्च्युली देवी आलेली नसते त्यांच्यामध्ये, इट्स अ मेंटल, काय म्हणतात मेंटल असं आहे, देवी वगैरे येत नाहीये त्यांच्या अंगात, हा त्यांच्या मनाचा एक खेळ चालू आहे. ओके ओके, ठीक आहे, त्याहून ते जास्त काही नाही. तीच व्यक्ती आहे, जरी तिला ते लक्षात नाहीये. बऱ्याचदा या 1 तासाच्या याच्यानंतर जेव्हा त्या बायका नॉर्मल होतात तेव्हा त्यांना लक्षात नसतं की 1 तास त्या काय करत होत्या. ओके, असंही आहे, कारण की ते एक वेगळी आयडेंटिटी त्या जगत होत्या त्यावेळी. ओके, ठीक आहे. आता ना गोइंग फॉरवर्ड मला पूर्ण आलाय, एक फ्रेम आला लक्षात की कसं वर्क करतं मेंटल हेल्थ आणि कसं अफेक्ट करतं डे टू डे लाईफमध्ये. आता जसं आपण पर्सनॅलिटी ट्रेट्स बद्दल बोललो तर माझ्याकडे एक लिस्ट आहे पर्सनॅलिटी ट्रेट्सची, मी रिसर्च केली होती. मला तुमच्याकडून पाहिजे आहे त्याचं उत्तर की ही पर्सनॅलिटी ट्रेट काय आहे आणि लाईक ते कसं वर्क करतं. आता सगळ्यात पहिले जी आहे लिस्टवर ती म्हणजे अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर.
काय असतं? आधी मी पर्सनॅलिटी डिसऑर्डर काय असतं ते सांगतो, पहिले कारण ते की ते महत्वाचं आहे. पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे स्वभाव दोष, आजार नाही. हा आजार म्हणजे टेक्निकली आतापर्यंत आपण जे आजार हे केलेत, डिस्कस केलेत की डिप्रेशन, अँझायटी, स्किझोफ्रेनिया, बायपोलर, ह्याच्यासारखा हा आजार नाही. कारण हे आजार म्हणजे कसं आहे की एक स्पाइक आहे मध्ये, नंतर त्या स्पाइकच्या दरम्यान तो माणूस गडबड वागतोय किंवा नॉर्मल वागत नाहीये, पण इतर वेळी तो तसा ठीक असतो. व्यक्तिमत्वाचा आजार किंवा स्वभाव दोष जो असतो तो तसा नाही, तो त्याच्या उलटा आहे. तो म्हणजे तो माणूस तशा पद्धतीने आयुष्यभरच जगतोय. जन्माला तसा आलाय असं नाही म्हणत, कारण की पर्सनॅलिटी साधारण 16-18व्या वर्षानंतर एखादी पर्सनॅलिटी डेव्हलप होते असं आपण म्हणतो. म्हणजे त्याच्या लहानपणापासून त्यांनी जे तो जे जीन्स घेऊन आलाय, त्याला लहानपणी ज्या वातावरणात तो वाढलाय, त्याच्या आई वडिलांनी त्याला जसं मोठं केलं आहे, त्यांनी जे अनुभव जगामध्ये घेतलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचं एक व्यक्तिमत्व बनतं. आता हे व्यक्तिमत्व साधारणपणे नॉर्मलच असतं, पण काही काही लोकांचं हे व्यक्तिमत्व जे बनतं त्याच्यामध्ये अशी काहीतरी गडबड असते की याच्यामुळे ते आयुष्यभर त्या पद्धतीने वागत राहतात. तर पर्सनॅलिटी डिसऑर्डर ही कन्सेप्ट अशी नाहीये की माझ्याकडे कुठली गोळी आहे. म्हणजे डिप्रेशनसाठी माझ्याकडे गोळ्या आहेत, स्किझोफ्रेनियासाठी माझ्याकडे गोळ्या आहेत, पर्सनॅलिटी डिसऑर्डर साठी गोळ्या नाही आहेत कुठल्या. कधी कधी त्याच्यापैकी काही काही गोष्टी ओव्हरपॉवरिंग झाल्या की त्या सिम्पटम्सला कंट्रोल करण्यासाठी आम्ही गोळ्या देतो, पण असं नाही किंवा ही गोळी घे आणि तुझी पर्सनॅलिटी डिसऑर्डर बरी जाईल, असं होऊ शकत नाही. कारण तो त्याचा स्वभाव दोष आहे, त्याचा स्वभावच आहे तो तसा. याला असं म्हणजे इझिली आपण तेवढं ट्रीट करू शकत नाही. म्हणजे मेडिसिन्स नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशी आहे की ते लाईफ टाईम त्यांच्यामध्ये ते ट्रेट्स राहणार आहेत थोड्याफार प्रमाणात, असं आहे. तर म्हणजे पर्सनॅलिटी डिसऑर्डर सगळ्यांनाच नसते. तुम्हाला समजा नसेल, तुम्ही 40 वर्षापर्यंत तुम्ही आहात आणि तुम्हाला ती पर्सनॅलिटी डिसऑर्डर नाही आता एकदम झाली, असं होणार नाही. पण 40 वर्षापर्यंत तुम्ही नॉर्मल होता आणि सडनली तुम्हाला डिप्रेशन झालं, असं होऊ शकतं किंवा असंच होतं युजली. मिड लाईफ क्रायसिस, मिड लाईफ असं नाही, म्हणजे 40 म्हणजे जनरल सांगितलं मी उदाहरण म्हणून. 20 वर्षापर्यंत 25व्या वर्षापर्यंत तुम्हाला कधी अँझायटी झाली नाही डिसऑर्डर, 25व्या वर्षी सडनली झाली, असं होऊ शकतं. पण पर्सनॅलिटी डिसऑर्डर मध्ये असं होत नसतं. इट्स अ परवेसिव्ह पॅटर्न, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तो पॅटर्न राहणारच आहे. ठीक आहे. तर आता अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर ज्याला जी तू म्हटलंस, अँटी सोशल म्हणजे आहे की थोड्याफार प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं. सायकोपॅथ, सोशिओपॅथ असे दोन त्याच्यात प्रकार आहेत. पण बेसिकली गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं, ज्यांना स्वतःचा फायदा, स्वार्थीपणा हा महत्वाचा. तो स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याला त्रास देण्यात त्यांना चुकीचं वाटत नाही. एक माणूस दुसऱ्याचा खून करतोय म्हणजे त्याला दुसऱ्याच्या आयुष्याशी काही घेणं देणं नाही, पण तो खून केल्यानंतर त्याला जो फायदा होणार आहे किंवा त्याला जो आर्थिक फायदा होणार आहे किंवा इतर काही होणार आहे, त्याला ते महत्वाचं आहे दुसऱ्याच्या आयुष्यापेक्षा. म्हणजे स्वतःचा फायदा मिळवण्यासाठी कुठल्याही हे लेवलपर्यंत जाण्याची तयारी असणं, दुसऱ्याचे हक्क, दुसऱ्याचे अधिकार, दुसऱ्याच्या भावना याच्याबद्दल फारसं महत्व नसणं. घेणं तुझा प्रॉब्लेम झाला, तुम्हाला तुमचा इश्यू आहे, माझा थोडी आहे असं. तिसरं म्हणजे एक परवेसिव्ह पॅटर्न ऑफ जे नियम आहेत, जे कायदे आहेत, ते तोडण्याची त्याची प्रवृत्ती असते. म्हणजे ही लोक जी असतात ती असंच असतात. म्हणजे कधी कुणाला मारलं, कधी कुणाला कुठून चोरी केली, कुठे काहीतरी केलं, म्हणजे सतत ते कायदे नियम तोडत असतात. म्हणजे तुम्ही पोलिसवाल्यांना हे विचारलं तर ते तुम्हाला सहज अशी माणसं सांगते, हा माणूस मी 5 वर्षापासून बघतोय पोलीस स्टेशनमध्ये सतत काहीतरी करून गडबड हात असतो हा. आता तू पकडला गेला, तुला 1 वर्षाची शिक्षा झाली, 1 वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर परत तू ती गोष्ट करायला नको. पण बऱ्याच ती लोक परत रिपीट करतात, रिपीट ऑफेंडर्स. म्हणजे त्यांना कायद्याचा तितका धाक किंवा कायद्याचा तितका आदर नसतो, नियमांचा, कायद्यांचा आदर नसतो. ते म्हणतात नियम वगैरे आम्ही आमचे ठरवणार, आम्ही म्हणतो ते नियम तोडल्यावर त्यांना आनंद भेटतो एका प्रकारे. चौथं असतं की त्यांना हे असतं की इम्पल्सिव्हली ते गोष्टी करतात. राग आला की डोकंच फोडणार समोरच्याच, किंवा पैसा एकदमच मिळाला की एकदमच कुठेतरी जुगारामध्ये लावून टाकणार. सो इम्पल्सिव्ह बिहेवियर असतं.
आणि बेसिकली हे बेसिक परवेजिव्ह हे आहेत आणि याच्यामध्ये आता मग ते खूप सिरियस जे असतं त्याला सायकोपॅथी म्हणतात, म्हणजे ते सिरियल किलर्स वगैरे तसे. ओके, ठीक आहे. तर ही अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. नेक्स्ट पर्सनॅलिटीकडे जाऊ. हिस्ट्रिऑनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर आणि बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर काय असतं? हिस्ट्रिऑनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे एखादी व्यक्ती अशी असते की तिला सतत अटेन्शन तिच्याकडे पाहिजे. उर्फी जावेद म्हणू शकतो की काहीतरी असं करत राहायचं की आपल्यावरती सतत फोकस असला पाहिजे. आपण रूम मध्ये आल्यावरती सगळ्या लोकांचं आपल्याकडे लक्ष गेलं पाहिजे. जर का ते त्यांना अटेन्शन मिळालं नाही तर ते त्यांना ते बिथरून जातात की अरे हे काय. दे वॉन्ट टू बी द सेंटर पीस ऑफ सेंटर ऑफ अटेन्शन त्यांना सतत राहण्याची गरज असते. ओके. मग त्याच्यामुळे काय होतं की मग त्यांच्या आयुष्यामध्ये बरेच गडबड व्हायला लागते की त्यांच्या रिलेशनशिप्समध्ये प्रॉब्लेम येतात, कामाच्या ठिकाणी प्रॉब्लेम येतात वगैरे वगैरे. तर तुम्हाला आता हे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये बरीच लोक अशी असतात, कारण ते पण ठीक आहे, म्हणजे त्याला एक चांगल्या पद्धतीने त्यांची बऱ्याचदा त्यांची ही जी गरज आहे ती ती इंडस्ट्री त्यांना म्हणजे पूर्ण करते ती गरज. ओके, ठीक आहे. बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे कसं असतं की अतिसंवेदनशील माणसं. ओके. प्रेमात असणार तेव्हा इतका प्रेमात असणार की याच्यावर कोणी प्रेमच करू शकत नाही, पण 3 महिन्यानंतर त्याच व्यक्तीवर इतका द्वेष करायला लागणार की बापरे, म्हणजे काय म्हणजे असं होतं की अरे असं कसं काय. 2-3 महिन्यापूर्वी तू म्हणत होता की हा तुझा बॉयफ्रेंड आहे, हा इतका ग्रेट माणूस आहे की म्हणजे याच्या इतका चांगला माणूस आतापर्यंत कधी जन्माला झाला नव्हता, आणि 3 महिन्यापूर्वी तू असं म्हणत होतीस, आज तू असं म्हणतेस की ह्याच्या इतका वाईट माणूस कोणी नाही. म्हणजे एवढा चेंज कसा होऊ शकतो. ओके. अतिसंवेदनशील. त्यांना कोणी बोललं, थोडंसं जरी बोललं तर ते त्यांच्या मनाला लागतं, ते विसरू शकत नाहीत. ओके. किंवा मग तेही खूप इम्पल्सिव्ह असतात. ओके. फटकन काही डिसिजन घेणार, विचार करणार की हे मी करते याचा फायदा काय असू शकतो, याचे काय नुकसान होऊ शकतं, याच्यावर दुसऱ्यावरती याचा काय परिणाम होऊ शकतो त्याचा विचार नाही. माझ्या मनात आलं केलं, आधी करणार मग विचार करणार असं. ओके. आणि तिसरी गोष्ट असते की मल्टिपल रिलेशनशिप्स मध्ये जाऊ शकतात. ड्रग्सची त्यांचं हे असतं, कारण इम्पल्सिव्ह असतात ना, की मग मुलगा एखादा आवडला की आवडलाच, किंवा एखादी मुलगी आवडली की आवडलीच एकदम, मग ते विचार नाही करत. दुसरं त्याच्याबरोबर असतं की कधी कधी ते एक्स्ट्रीम बिहेवियर्स करतात. म्हणजे स्वतःला कापून घेणार, राग आला की लगेच हातावर मारून कट्स वगैरे मारणार. हे आमच्या शाळेमध्ये व्हायचं जेव्हा आम्ही 8वी 9वी मध्ये होतो तेव्हा. तर बरीच त्याच्यापैकी हे बॉर्डर लाईन वाले असू शकतात. किंवा मग फास्ट गाडी चालवणार किंवा ड्रग्ज घेणार, असे एक्स्ट्रीम गोष्टी पण ही लोक करणार. त्यांना म्हणजे ऍड्रिनलिन भेटतं असं आपण म्हणू शकतो. ऍड्रिनलिन भेटतं किंवा ते त्यांची स्वभाव दोषच आहे तो, की ते त्यांना असं वर खाली सतत काहीतरी एक एक्साइटमेंट पाहिजे असते. तुम्ही जर अनेक पिक्चर जे बघितले तर त्या पिक्चर मधली जी कॅरेक्टर्स असतात, बरीच ही कॅरेक्टर्स ही जी असतात ही बॉर्डर लाईन वाली असतात. एक्स्ट्रीम जाणारे, म्हणजे लाईक म्हणजे ते असं त्यांचा समतोल राहत नाही त्यांचा. एकतर नाही का खूपच जास्त, म्हणजे तसं तुम्ही बोलले की एकदम खूप प्रेम करणार, नाही तर खूप द्वेष करणार, नाही तर एकदमच सांभाळून राहणार, नाही तर मग असे एकदम हवेतच उडल्यासारखे कसेही राहणार, त्या टाईपच्या पर्सनॅलिटी. ठीक आहे, पुढे जाऊ. आता लाईक ऑलमोस्ट शेवटपर्यंत झालेलो आहे. आता शॉर्ट मध्ये आपण ना ऍडिक्शनला डिस्कस करू. म्हणजे लाईक ऍडिक्शन कधी होतं आणि हाऊ टू गेट रिड ऑफ ऍडिक्शन, आणि इज इट समथिंग रिलेटेड टू मेंटल हेल्थ? येस, इट इज. ऍडिक्शन इज अ मेंटल इलनेस. ओके. म्हणजे आम्ही असं म्हणतो की तुम्हाला जर दारूचं व्यसन असेल किंवा कोणतंही व्यसन असेल तर हे व्यसन हा एक मानसिक आजार आहे. साधारणपणे जर 100 लोक तुम्ही दारू पिणारी पकडली तर त्याच्यापैकी 70-80% लोक जी असतात त्यांच्या दारू पिण्यामध्ये त्यांना व्यसन नसतं, किंवा त्यांचं दारूचा पॅथॉलॉजिकल ड्रिंकिंग त्यांचं नसतं. ते कधी 2 महिन्यातून एकदा दारू पिणार, कधी 31 डिसेंबरला दारू पिणार, कधी कोणाचा बर्थडे असेल पितील. बट दारू प्यायल्यामुळे त्यांना कुठला शारीरिक त्रास होत नाही, त्यांच्यामुळे इतर कोणाला त्रास होत नाही, किंवा त्यांना सतत खूपच जास्त पिण्याची गरज पडत नाही. म्हणजे याला आम्ही बिंज ड्रिंकिंग पॅटर्न म्हणतो, की एकदा प्यायला लागला की तो 2-2, 3-3 बाटल्या पितो, अशी त्यांना गरज नसते. ते थोडंसं आपलं पिणार, 2 ड्रिंक्स 3 ड्रिंक्स आणि संपवणार फील गुड साठी. पण हे एक
70-80% लोक जी अशी असतात ते सोडून जे 10 ते 20% लोक जे असतात, 20-30% लोक की ज्यांचं ड्रिंकिंग हे पॅथॉलॉजिकल ड्रिंकिंग असतं. म्हणजे त्यांना दररोज दारू लागते. दारू मिळाली नाही तर त्यांना विड्रॉवल सिम्पटम्स यायला लागतात. म्हणजे त्यांचं शरीर दारू मागायला लागतं एका प्रकारे. आणि मग दारू न मिळाल्यामुळे मग त्यांचे हात कापायला लागतात, भीती वाटायला लागते, झोप लागत नाही, बेचैनी व्हायला लागते, भास व्हायला लागतात. हे काय की कारण ते दररोज दारू पित आहे. बिना दारूचं ते दररोज त्यांना राहू शकत नाही. बॉडीला त्या डोपामिनची सवय होऊन जाते. त्याची सवय लागली, त्या व्यसनाची सवय त्यांना लागली. त्याच्यामुळे त्यांच्या हेल्थवर परिणाम होतोय. म्हणजे त्यांच्या फिजिकल हेल्थवर परिणाम होतोय, त्यांच्या रिलेशनशिप्सवर परिणाम होतोय, त्यांच्या वर्कवर परिणाम होतोय, त्यांच्या सोशल लाईफवर परिणाम होतोय. तुम्ही दारू पिऊन गाडी चालवून उडवलं कोणाला, म्हणजे सामाजिक, तुम्ही एकदा जरी दारू प्यायलेला असाल पण त्याच दिवशी दारू पिऊन तुम्ही कोणाला उडवणार असाल तर समाजावरती कोणाला तरी त्याचा त्रास होतोय ना. म्हणजे इट्स अ पॅथॉलॉजिकल ड्रिंकिंग. आता श्रीदेवी यांचा मृत्यू झाला तर दारू पिऊन, म्हणजे असं नाहीये की त्यांना व्यसन होतं की दररोज पित होत्या दारू, असं नाही. पण एक दिवशी दारू पिऊन पडल्या बाथटब मध्ये, त्याच्यात बुडून गेल्या. इट्स अ पॅथॉलॉजिकल ड्रिंकिंग. व्यसन जे असतं ते म्हणजे तुम्हाला दररोज ती गोष्ट करावीच लागते, त्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. बरीच लोक असतात त्यांना मॉर्निंग ड्रिंक घ्यावं लागतं. म्हणजे रात्री इतके दारू पितात की सकाळी त्यांचे डोळेच उघडत नाहीत. मग आय ओपनर ड्रिंक घ्यावं लागतं. सकाळी थोडंच पिऊन घेतात, मग थोडंच प्यायल्यावर मग त्यांना जरा बरं वाटायला लागतं, मग ते थोडं काम करू शकतात. असं एवढी सिच्युएशन राहते, एवढी सिच्युएशन होऊ शकते. तर हे 10-20% लोक जे असतात ती अशा व्यसनाच्या याच्यामध्ये असतो. तर मग आम्ही यांना काय म्हणतो की तुम्ही हे व्यसन, दारूचं व्यसन किंवा इतर कुठल्या याचं व्यसन, हा तुमच्यासाठी एक आजार आहे. तुम्ही आता तसा प्रयत्न करू नका की तुम्ही 20 वर्षापूर्वी जशी 2 महिन्यातून एकदा दारू पित होते तसं तुम्हाला आता जमेल, असं अवघड आहे. गॉट इट. पण आता आपण समजा ड्रग ॲडिक्शनचं म्हणतो, ठीक आहे, दारू पिणं चुकीचं आहे, इट्स अडिक्टिव्ह. पण आपण मेंटल हेल्थ ट्रीटमेंटमध्ये पण बघतो, US मध्ये पण खूप ट्रेंड आहे प्रिस्क्रायबिंग मॅरिज्वाना फॉर ट्रीटमेंट ऑफ मेंटल इलनेसेस. तर हाऊ राईट इट इज? कारण की एका बाजूला म्हणत आहे की हे ड्रग्ज आहे, हे चुकीचं आहे, आणि मेंटल इलनेसला ट्रीट करण्यासाठी तुम्ही प्रिस्क्राईब पण करता गांजा डिरेक्टली म्हणतो. नाही, गांजा मेंटल हेल्थला ट्रीट करण्यासाठी तितका युज होत नाही. मग वाय इज इट प्रिस्क्राइब्ड सो मच? इट इज प्रिस्क्राइब फॉर सम अदर इंडिकेशन्स. म्हणजे अदर इंडिकेशन्स आहेत की फॉर एक्झाम्पल कॅन्सरमध्ये जो दुखणं, पेन जो आहे, व्हेरी सिव्हिअर पेन, तर त्याच्यामध्ये प्रिस्क्राईब गांजा असतो की ज्याच्यामुळे तो दुखणं खूप कमी होतं, कॅन्सर रिलेटेड पेन खूप कमी होतं. दुसरं आहे मिरगीची आजार, तो सायकॅट्रीमध्ये येतो, न्यूरोलॉजीमध्ये येतो. म्हणजे फिट येणं, आकडी येणं, त्याच्यामध्ये गांजा चा थोडासा इफेक्टिव्हनेस दिसलेला आहे की गांजामुळे ते मिरगीचं प्रमाण कमी होतं. बट फॉर सायकॅट्रिक ट्रीटमेंट ते ऑफ लेबल आहे थोडंफार. दुसरी गोष्ट म्हणजे कसं असतं की 2 प्रकारचे कुठलाही जे एक केमिकल आहे ते 2 प्रकारे वापरण्याची एक प्रकार असतो. एक असतं की मेडिकल यूज आणि एक असतो की रिक्रिएशनल यूज. रिक्रिएशनल यूज म्हणजे काय की तुम्ही नशेसाठी ते करताय. मेडिकल यूज मध्ये कसं असतं की ते बघितलं जातं की हे एक गांजा आहे, ह्याच्यामधला कुठला भाग आहे ज्याच्यामुळे माणसाचं दुखणं कमी होतंय, मग तो त्या प्रमाणात काढला जातो. फक्त तोच केमिकल फक्त काढलं जातं. त्यानंतर मग तो किती प्रमाणात दिल्यानंतर तो शरीराला फायद्याचा आहे, किती प्रमाणानंतर दिल्यानंतर तो तोट्याचा होऊ शकतो, हे फाइंड आउट केलं जातं आणि त्या प्रमाणातच ते दिलं जातं. तर इट इज अ मेडिकल यूज, जे प्रिस्क्राईब करून दिलं जातं की त्याच्यामध्ये ह्याची काळजी घेतली जाते की तुम्हाला त्या गोष्टीचा नशा होणार नाही, तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही. पण ज्यावेळी तुम्ही रिक्रिएशनल यूज करत असता त्यावेळी तुम्ही स्वतःचे मालक आहात. तुम्ही 4 जॉईंट, 5 जॉईंट, 6 जॉईंट मारताय, तर ते तुमच्या मेंदूला जाऊन किती हिट करतंय, तुमच्या शरीराला ते किती त्रास देते, ह्याच्यावर तुमचा काहीच कंट्रोल नाही. पण मेडिकल यूज जेव्हा केला जातो त्यावेळी ते ह्या सगळ्या स्टडीज करून त्यानंतरच दिलं जातं. तर आपण जे 4-5 मेजर टाइप्स बोललो मेंटल डिसऑर्डर्सचे किंवा मेंटल इलनेसेसचे, त्यामध्ये प्रिस्क्राईब होतो. लाईक इन इंडिया इज इट व्हेरी कॉमन टू प्रिस्क्राईब कॅनॅबिस? नाही, आपल्याकडे नाहीये तसं. जसं मी म्हटलं की मेंटल डिसऑर्डर्स मध्ये मेन स्ट्रीम तर नाहीच आहे कॅनॅबिस. हे जे आहे हे जसं मी सांगितलं की इतर न्यूरोलॉजिकल इलनेसेस,
हे कॅन्सर वगैरेच्या ट्रीटमेंटमध्ये हे दिलं. तर न्यूरोलॉजी आणि सायकियाट्री याच्यामध्ये थोडासा फरक आहे, तो सांगतो. न्यूरोलॉजी म्हणजे ही ब्रेनशीच रिलेटेड, तुमच्या मेंदूशीच रिलेटेड आहे. सायकियाट्री पण मेंदूशीच रिलेटेड. सायकियाट्री हे जे आहे हे तुमच्या स्वभावाशी संबंधित, तुमच्या वागण्याशी संबंधित, तुमच्या विचारांशी आणि तुमच्या भावनांशी संबंधित. ओके. न्यूरोलॉजिकल जे असतं हे तुमच्या शरीराशी संबंधित, म्हणजे तुमच्या मेंदूवरती एक प्रॉब्लेम, मेंदूमध्ये काही बदल झाले तर शरीरावर काय परिणाम त्याचा होतो त्याच्याशी संबंधित. म्हणजे समजा पॅरालिसिसचा अटॅक येतो. ओके. पॅरालिसिस वाल्याला हातामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, पायामध्ये काही प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम मेंदूमध्ये. ओके. पण त्या मेंदूमध्ये झालेल्या प्रॉब्लेममुळे त्याचा हात आणि पाय चालणं बंद होतं. ओके. म्हणजे मेंदूमध्ये झालेल्या बदलांमुळे शरीरावरती जे परिणाम होतात ते न्यूरोलॉजीच्या अंडर येतात. मेंदूमध्ये झालेल्या चेंजेसमुळे भावनांवर, विचारांवर, वागण्यावर जे परिणाम होतात ते सायकियाट्रीमध्ये येतात. तर हे मेनली जे आहे हे न्यूरोलॉजिकल कंडिशन्समध्ये प्रिस्क्राईब केलं जातं. त्याचाही खूप यूज अजून नाहीये. ओके. कॅनबिसचा फारसा यूज पूर्ण जगभरामध्ये मेडिकल यूज तितका नाहीये. ओके. पण हे इंटरनेटवर हे खूप जास्त मोठ्या प्रमाणात दाखवलं जातं की बापरे इतकं ग्रेट आहे, गांजा इतका मोठा ग्रेट आहे की त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. पण असं नाहीये. गांजामुळे अनेक प्रॉब्लेम्स होतात. एक म्हणजे व्यसन होतं, दुसरं म्हणजे एमोटिवेशनल सिंड्रोम, काही करण्याची इच्छाच होत नाही. माझ्याकडे अनेक पेशंट्स आहेत, कारण माझं क्लिनिक जे आहे ते IIT मार्केटमध्ये आहे, म्हणजे पवई, IIT पवईच्या पुढेच जवळच आहे. तर माझ्याकडे IIT मधली अनेक मुलं येतात आणि ते म्हणतात की आम्हाला काही करायची इच्छा नाही. मी ती मुलं कॉलेजला जात नाहीत, क्लासेसला जात नाहीत, गांजा करत बसतात फक्त. गांजा केल्यानंतर काही काही मुलं इतकी हुशार होती की ते IIT ला ऍडमिशन मिळाली म्हटल्यावर हुशारच असणार, पण 6-6, 8-8 वर्ष झाली आहेत पण ती पास होऊ शकत नाहीयेत IIT मधून. कारण हे करून करून त्यांना काही करण्याची इच्छाच होत नाही. म्हणजे आम्ही असं म्हणतो की ही इज नॉट स्मोकिंग गांजा बिकॉज ही इज फकीर, ही इज फकीर बिकॉज ही इज स्मोकिंग गांजा. कारण गांजा केल्यानंतर तो फकीर बनतोय. तो फकीर आहे म्हणून गांजा फुकत नाहीये, तो फुंकतो आहे म्हणून तो फकीर झालाय, कारण त्याला काहीच करायची इच्छा होत नाही, पडून राहावं, काही करू नये, अशा प्रकारे. तिसरं असतं की गांजा केल्यानंतर हे आपण जे स्किझोफ्रेनियाचे जे सिम्पटम्स डिस्कस केले ते मोठ्या प्रमाणात दिसू शकतात. ओके. भास होणं, संशय येणं, कोणी माझ्या विरुद्ध काहीतरी कारस्थान करतंय, कोणी माझ्या विरुद्ध काहीतरी करतंय, हे खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. याला आपण कॅनॅबिस इंड्यूस सायकोसिस म्हणतो. हो, म्हणजे हा एक म्हणजे हे त्या लेवलवर डेंजरस आहे. आणि अगदी लहानपणीपासून जर का गांजा सुरू केला 15 वर्ष 16 वर्षापासून, तर तुम्हाला स्किझोफ्रेनिया सारखा आजार गांजामुळे होऊ शकतो. 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष तुम्ही जर कंटिन्यू गांजा रेग्युलरली स्मोक करत राहिला तर स्किझोफ्रेनिया सारखा परमनंट सायकोसिस होऊ शकतो. तर त्यामुळे गांजा हे इंटरनेटवर वाचून त्याच्या कंझ्युम करू नका, हे डेंजरस आहे. म्हणजे तसं ओके. एखाद्या झाडामध्ये फक्त काही मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत म्हटल्यावर ते म्हणजे त्याला विदाऊट कंट्रोल यूज करणं योग्य नसतं. अब्यूज करणं चांगली गोष्ट नाही. गॉट इट. खूप म्हणजे इतकं ज्ञान भेटलं ना मेंटल हेल्थ बद्दल, माझा ब्रेन थोडासा हँग झाला. मी स्वतःला हा एपिसोड स्वतः पुन्हा बघावं लागेल समजायसाठी. पण खूप चांगलं वाटलं डॉक्टर तुमच्यासोबत बोलून. आणि एपिसोड संपवायच्या आधी काय तुम्हाला अराउंड मेंटल हेल्थ किंवा आपल्या पूर्ण कॉन्व्हर्सेशन मधून तुम्ही जे पण बघतायत, जे पण आतापर्यंत आहेत, त्यांना खूप खूप थँक्यू. तर त्यांना काय तुम्ही मेसेज द्याल अराउंड मेंटल हेल्थ आणि स्वतःच्या सेल्फ हेल्प आणि सेल्फ केअर बद्दल तुम्ही त्यांना काय सांगाल? मी एवढं सांगेल की तुम्ही स्वतःच्या शारीरिक आरोग्याबद्दल जितकं चिंतित असता तितकंच तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याबद्दल पण चिंता करा. मन दिसत नाही म्हणून त्याला हलके घेऊ नका, त्याला इग्नोर करू नका, त्याला निग्लेक्ट करू नका. तुमच्या आयुष्यामध्ये झालेल्या घटनांमुळे तुमच्या एकूणच जगण्यामध्ये, विचार करण्यामध्ये, भावनांमध्ये, वागण्यामध्ये जर खूप ड्रास्टिक चेंज झाला असेल तर तो एखाद्या मानसिक आजारामुळे झालेला असू शकतो. तर त्यामुळे त्याच्यासाठी ट्रीटमेंट घ्या. आपण जे आज डिस्कस केले त्याच्यापैकी अनेक लक्षणं किंवा काही लक्षणं तुमच्यामध्ये असतील तर जाऊन एखाद्या सायकॅट्रिस्टला, सायकोलॉजिस्टला जाऊन भेटा आणि रूल आउट करा की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का.
ओके. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर ज्याप्रमाणे तुम्हाला जर सर्दी झाली, खोकला झाला, ताप आला, तर तुम्ही चिंता न करता, टेन्शन न घेता डॉक्टरांकडे जाता, त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेता. त्याच पद्धतीने तुम्हाला जर का ही मानसिक आजाराची लक्षणं असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घ्या. एकटं राहून त्रासात राहू नका, त्याचा काही फायदा नाहीये. आणि त्याच्यामुळे तुमचा त्रास वाढण्याची शक्यता आहे, बळावण्याची शक्यता आहे, तो अजून जास्त सिव्हिअर होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर का आत्ता तुम्हाला 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापासून डिप्रेशनचे सिम्पटम्स यायला लागले, तुम्ही आज ट्रीटमेंट घेतली तर तुम्ही लवकर त्याच्यातून ट्रीटमेंट तुमची संपेल, तुम्ही लवकर त्यातून बाहेर या. पण तुम्हाला जर 5 वर्ष 6 वर्ष अजून तुम्ही थांबलात तर तुम्हाला जास्त गोळ्या घ्याव्या लागतील, जास्त दिवसांसाठी घ्या. ओके. तर त्यामुळे मानसिक आरोग्यालाही तितक्याच सिरियसली घ्या जितक्या शारीरिक आरोग्याला तुम्ही घ्या. ओके. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. तर ही होती आजची मुलाखत डॉक्टर चिन्मय कुलकर्णींसोबत, मानसिक रोग तज्ज्ञ आणि सेक्सॉलॉजिस्ट. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये समजा कोणतेही मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स होत असतील ना, प्लीज जसं सर बोलले इग्नोर करू नका, कारण त्याच्यावर ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आपण आता 1920च्या दशकात नाही, आपण 2020च्या दशकामध्ये आहोत आणि सगळ्या मेंटल हेल्थ इश्यूजसाठी मेडिकेशन्स आणि सोल्युशन्स अवेलेबल आहेत. तर प्लीज आपल्या मेंटल हेल्थला इग्नोर करू नका, निग्लेक्ट करू नका आणि स्वतःची काळजी घेत राहा. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन एपिसोडसोबत, एका नवीन गेस्टसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.